करते त्याचे महादोष नासती तुझ्या दर्शन मात्रे प्राणी मुक्ते पावते जय हो जय जय ब्रह्मकराज निर्जानाचा संसाराव त्रिशूल पाणी संबोधील प्रेमाजती कराव नमः पार्वती हरे हर हर महादेव भगवान परमात्माचं सुंदर असणारं स्तवन पूजन करून आरती केली. भगवान परमात्माची आरती केली पाहिजे, पण किती लांबून किती जवळून आरती केली पाहिजे. भगवंताच्या श्री विग्रहापासून कमीत कमी 1.5 हात लांब आपण उभं राहिलं पाहिजे. अगदी देवाच्या तोंडाजवळ जवळ देवाच्या मूर्तीजवळ जाऊन आरती ओवाळू नये. देवालाही दाह होतो. जो अशा पद्धतीची आरती ओवाळतो त्याला दारिद्र्य प्राप्त होत असतं. अगदी भगवंताच्या जवळून आरती ओवाळू नये. मग देवाच्याच ओवाळू नये, मग संतांच्याही ओवाळे का? लांबून स्पर्श होणार नाही, दिव्याचा त्रास होणार नाही अशी आरती ओवाळली पाहिजे. भगवंताच्या पूजेचा विधान सांगितलं. सावधान होऊन उपासना केली पाहिजे. भगवान शिवांची आरती केली. ब्रह्मदेव सांगतात, देवा काय सांगावं, भेद बुद्धी असणारे लोक तुमच्यामध्ये आणि भगवान परमात्मामध्ये भेद करतात. देवा काय सांगावं तुम्हाला. आम्ही अनेक वेळेला जगताला हा उपदेश करतो, पण मात्र देहाभिमान जागृत होतो किंवा पदाचा प्रतिष्ठेचा अभिमान जागृत होतो आणि देवा तुमचा अपमान ते लोक करतात. पण देवा आता आम्हाला असं वाटतं आपण कृपाळू आहात, कनवाळू आहात, आमचं म्हणणं तुम्ही ऐका. भगवान परमात्मा सांगतात, काही हरकत नाही. मायेनं मोहित झालेल्या दक्षासारख्या अज्ञानी लोकांनी केलेल्या अपराधाचं स्मरण मी ठेवत नाही. मोठ्या माणसाचं मोठेपण हेच असतं. अनेक वेळेला याचा आपण अनुभव घेतो. काय आहे की आपण आपल्या आजूबाजूला राहत असताना आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचं आणि निरीक्षण केलं पाहिजे. कोण कसं वागतो, कोण कसं वागतो, मग तो गुण आपण आपल्यामध्ये घेण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्यालाही शिक्षण प्राप्त होत असतं, पण त्याच्याकरता चौकस बुद्धी असणं गरजेचं आहे. व्यवहारामध्ये जगतामध्ये नेमकं काय घडतंय, कोण कसं वागतंय याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. हा विचार सांगत असताना अगदी आता हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आतापर्यंत जीवनामध्ये अनेक थोर मोठ्या साधू संतांचा दिव्य संघ लहानपणापासून मला भेटला आणि आजही ते हजारो साधू संत असे आहेत की जे माझ्यावर अगदी प्रेम करतात. त्याचं कारणच तेवढं आहे की त्यांच्यापाशी राहताना, त्यांच्याकडे पाहताना कोणत्या बुद्धीनं आणि कोणत्या विवेकी बुद्धीनं आचरण आपण केलं पाहिजे हे आपण सहज पाहतो. आजही जगतामध्ये सज्जनांना अनेक प्रकाराने त्रास होतो, पण सज्जन आपली सज्जनता कधीच सोडत नाही. एका साधूचा दृष्टांत आपण नेहमी ऐकतो कीर्तनामध्ये. गंगा स्नान करताना, अर्घ्यदान करताना त्या साधूच्या ओंजळीमध्ये विंचू येतो. साधू त्याला वाचवण्याचा वारंवार प्रयत्न करतो, पण तो विंचू काय करतो, आपला गुण दाखवतो. शेजारी आपल्यासारखा एक शहाणा आंघोळ करत असतो. तो म्हणतो, महाराज तो विंचू आहे. साधूंनी सांगितलं, अरे तो विंचू आहे तर मी साधू आहे, त्याला वाचवण्याचंच मी काम करणार. अहो तो त्याचा गुण सोडेल का? साधूंनी सांगितलं, मी तरी त्याला वाचवण्याचा गुण का सोडावा. असे अनेक उदाहरण आपल्या आजूबाजूला घडत असतात. आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये कधी कधी आपला अपमान होतो, मग तो अपमान ओझं घेऊनच आपण फिरावं का? याच्याकरता म्हणून मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. एक महात्मा रेल्वेने प्रवास करत होता. रेल्वेने प्रवास करत असताना प्रयाग संगमाकडे तो महात्मा निघाला होता. जवळ काहीच नव्हतं. त्याच रेल्वेच्या डब्यामध्ये या महात्म्याच्या समोर काही जण चढले. आता सगळेच जगताकडे वेगवेगळ्या दृष्टीनं पाहत असतात, कोणाला काय तर कोणाला काय. या 2-4 बसलेल्या लोकांनी त्या साधूकडे पाहिलं आणि वेगवेगळ्या प्रकारानं साधूला त्रास द्यायला आरंभ केला. साधूनं प्रतिउत्तर दिलं नाही. कारण काय? तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. त्यांचं चित्त स्थिर झालेलं आहे. तुम्ही स्तुती करा अथवा निंदा करा, त्यांना काही फरक पडत नाही. अपपर भाव त्यांच्या ठिकाणी नाही.
साधू महात्मा आपलं नामचिंतन करतोय. पुढच्या स्टेशनवर हे सगळे उतरतात. उतरल्यानंतर तिथं बसलेला एक सज्जन होता. त्या सज्जनाला अतिशय राग आला. त्यानं साधूला जाऊन सांगितलं, महाराज, हे लोक तुम्हाला त्रास देत होते, निंदा करत होते, तुम्ही प्रतिउत्तर दिलं नाही, पण तुम्ही असं करायला पाहिजे होतं, तुम्ही असं करायला पाहिजे होतं. तो रागामध्ये साधूशी बोलतोय. बराच काळ तो साधूशी बोलत होता, बडबड करत होता. तोपर्यंत दुसरं स्टेशन आलं. साधूने त्याच्याकडे पाहिलं आणि क्षणभर शांत नजरेने त्याला समजावून सांगितलं, बाळा, ते उतरून एक स्टेशन गेलंय, म्हणजे त्यांनी केलेला अपमान, निंदा तू अजून दुसरं स्टेशन आलं तरी सोडायला तयार नाही. म्हणजे ते ओझं घेऊन तू पुढच्या प्रवासाला निघालाय. मी तर ते तिथंच सोडून दिलं. ओझं घेऊन कुठपर्यंत फिरायचं आपण? प्रपंचामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात. मग त्या गोष्टी सगळ्याच मनामध्ये ठेवून आपण वागायचं का? ओझं घेऊन फिरायचं कारण नाही, तिथल्या तिथे सोडून द्यायचं त्या क्षणी. याच्याकरता मोठ्या लोकांकडे पाहत असताना अतिशय सावधानतेने त्यांचं आचरण करावं. भगवान परमात्माने स्पष्टपणानं सांगितलं, हा अज्ञानी दक्ष आहे, हे मला माहिती आहे, पण त्याचं मी मनावर काय घ्यायचं कारण आहे? सोडून दिलं मी, ते तिथेच सोडून दिलं. हा साधू स्वभाव आहे. हा प्रकार आपल्याला 2 ठिकाणी अनुभवाला येतो. भगवान शिवांचं हे अद्भुत सामर्थ्य आहे. भगवान परमात्मा कोणाचं मनामध्ये काहीच ठेवायला तयार नाही. उलट जीवाला हे शिक्षण परमात्माने नेहमी दिलेलं आहे, पण जीव मात्र ते शिकायला तयार नाही. ते गाठोड ओझ घेऊनच जीव सगळीकडे फिरतो. तो मला असं म्हटला होता. अरे, आयुष्य गेलं तरी तेवढेच शब्द लक्षात ठेवायचेत का? संत महात्मे आपल्याला नेहमी शिकवण देतात. याच्याच करता भगवान शिवांनी सांगितलं, अजिबात नाही, मी त्याला फक्त काही शिक्षा केली, पण त्याचं स्मरण ठेवण्याचं अजिबात कारण नाही. प्रजापतीर दग्ध शीर्ष्णो भवत्व जमुखम शिराहा. त्याचं डोकं जळालेलं. ऐका जरा. मित्रस्य चक्षुषेर भागम स्वम बर्हिषो भगहा. त्या बकऱ्याचं मुख त्याला लावा. त्या भगदेव मित्रदेवतेच्या डोळ्यांनी यज्ञ भाग पाहिला. पुषानं दात पाडले होते, त्याचे दात पूर्ववत होतील. सगळ्या प्रकारची व्यवस्था परमात्माने लावली आणि लावल्यानंतर भगवान परमात्मा स्वतः दक्ष यज्ञामध्ये प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर दक्ष जिवंत झाला. आता मात्र त्याला कळून चुकलं भगवान शिवांचा अधिकार. दक्षाला हात जोडले. दंडवत स्वयामयी भूतो यदेवी प्रलब्धा. भगवान परमात्माला त्याला दंडवत नमस्कार करून सांगितलं, देवा, मी अपराध केलाय, पण माझ्यावर मोठी कृपा करण्याकरता म्हणून तुम्ही इथं प्रगट झाला. सर्वप्रथम मी आपली क्षमा मागतो. भगवान परमात्म्याचं अद्भुत स्तवन केलं. मैत्रेय ऋषी म्हणतात, सगळेजण यज्ञाकरता तयार झाले. सुंदर प्रकारचा यज्ञ परिपूर्ण होतो. परिपूर्ण झाल्यानंतर दक्षाने भगवंताला प्रार्थना केली, देवा, या मायेच्या उपाधीपासून मला वाचवा. आतापर्यंत जे घडलं ते केवळ मायेचा प्रताप होता. देहाभिमान जागृत झाला. देहाभिमान जागृत झाल्यानंतर अज्ञानाचं आवरण प्रगट होतं आणि अज्ञानाचं आवरण आलं की मग जीवाला दुःख प्राप्त होतं. जगतातलं सगळ्यात मोठं दुःख काय असेल तर जीवाला असलेलं आत्मस्वरूपाचं अज्ञान. दुसरं दुःख नाही. आत्मस्वरूपाचं अज्ञान झालं की तो जीव दुःखी होतो. आत्मस्वरूपाचं विस्मरणही आपल्याला म्हणता येईल. दक्षानं भगवंताला प्रार्थना केली, देवा, मला या ठिकाणी सावधानतेचा वर द्या. प्रत्येकाने भगवंताची दिव्य स्तुती केली. स्तुती केल्यानंतर यज्ञ सफल झाला आणि यज्ञाच्या अंती अवभृत स्नान झालं. दक्ष यज्ञाची ही कथा मैत्रेय ऋषी विदुरांना सांगतात. एकाग्र चित्ताने भगवान परमात्माने त्याला आशीर्वाद देऊन टाकला. तस्मा अप्यनुभावेन स्वे नैवा वाप्त राधसे धर्म एव मतिम दत्तवा. सदा सर्वकाळ धर्मामध्ये बुद्धी राहील असा आशीर्वाद देऊन सगळेजण निघून गेले. निघून गेल्यानंतर मैत्रेय ऋषी पुढे सांगतात, हे बुद्धिमान विदुरा, ऐका जरा. आतापर्यंत आपण कन्यांच्या विस्ताराचं चरित्र पाहिलं. महाराज मनु आणि शतरूपांपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र होते. त्यापैकी उत्तानपादाचं चरित्र मी तुला सांगतो, ऐक. त्याला 2 स्त्रिया होत्या, सुनीती आणि सुरुची. त्यापैकी सुनीतीचा असणारा पुत्र ध्रुव हा एकदा आपल्या राजाच्या पित्याच्या मांडीवर बसण्याकरता गेला. सुरुचीनं सांगितलं, बाळा, तू लहान आहेस,
तू दुसऱ्या मातेच्या पोटी जन्माला आलास म्हणून तुला राजाच्या मांडीवर बसता येणार नाही. एक काम कर, राजसिंहासनाची इच्छा असेल तर तपसाराध्यम बाबा तू तप कर आणि त्या परमपुरुष परमात्म्याच्या अनुग्रहानं माझ्या उदरी जन्म घे आणि मग राजसिंहासनावर बैस. मैत्रेय म्हणतात ज्याप्रमाणे काठीनं मारल्यानंतर साप पुन्हा आपल्यावर धावून जातो तद्वत ध्रुवांना दुःख झालं, अतिशय क्रोध प्राप्त झाला, आपल्या मातेकडे गेले. मातेकडे जाऊन मातेला सगळा प्रकार सांगितला. आता ही सुनीती होती म्हणून ध्रुवांना तिथंच जागेवर तिनं थांबवलं. ती जर सुरुची असती तर तिनं बांगड्या मागं सारून पदर खोचला असता आणि काय केलं असतं पुढे सांगायची गरज आहे का. माझ्या लेकराला कधी कधी मला गंमत वाटते, दोघ जण नवरा बायको आणि लेकरू, त्या लेकराचा काही अपराध झाला की ती माता त्या लेकराच्या बापाला म्हणजे हिच्या नवऱ्याला बोलते माझ्या लेकराला तुम्ही का मारलं. वाक्य लक्षात येतं का तुमच्या. आता लेकरू कोणाचं आहे, दोघांचं. माता काय म्हणते माझ्या लेकराला का मारलं. गंमत आहे. प्रपंचाचा हा कटू अनुभव आहे. इथं सुनीती मातेनं ध्रुवांना सांगितलं बाबा तुला सापत्न मातेनं जे सांगितलं ते योग्य आहे. एक काम कर, आराधना कर, जगदीश परमात्म्याची उपासना कर आणि म्हणून उपासना करून हे दिव्य पद प्राप्त करून घे. भजस्व पुरुषम, त्याचंच भजन कर. मैत्रेय ऋषी म्हणतात ध्रुवांनी हे ऐकलं, पित्याच्या नगरातून बाहेर पडले. महर्षी नारद भेटले. महर्षी नारदांनी सांगितलं खेळण्याच्या बागडण्याच्या वयामध्ये तप करण्याकरता जात आहात, परत जा. सोपं काम नाही तप करणं. वनामध्ये राहावं लागतं, कंदमुळं फळं खावे लागतात, तिथं कोणत्या प्रकारची सुख सोय व्यवस्था नाही, तुम्ही परत जा. ध्रुवांनी सांगितलं नारदा सांगायचं असेल तर योग्य मार्ग सांगा, मी परत जाणार नाही. नारदांनी काय पाहिलं, परीक्षा पाहिली ध्रुवांची. ध्रुव महाराज लहान आहेत आणि एवढ्या लहान वयामध्ये तप करू शकतील का. आपल्या निश्चयाच्या प्रती आपण आढळ असलं पाहिजे. परमार्थामध्ये तर अधिक आढळ असलं पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे हे बळ. निश्चय असल्याशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. मग ती परमार्थाची असेल का प्रपंचाची असेल का. नारदांनी काय केलं, तुकोबारांनी चपलक दृष्टांत दिला. कोणत्याही कार्याच्या आरंभी आपली दृढनिष्ठा तपासली पाहिजे याच्याकरता म्हणून एक सुंदर दृष्टांत तुकोबारांनी दिला. तुकाराम महाराज म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये एखादं नवीन जनावर आणलं, गाय आणली, म्हैस आणली, बैल आणला, त्याला बांधण्याकरता म्हणून काय करायचं, खुंटी ठोकावं लागत होती. आणि तो खुंटा ठोकला की त्याला काय करावं लागत होतं, हलवून पाहावं लागत होतं की तो नीट बसला का हलतोय. शहाणा माणूस काय करेल, खुंटा ठोकल्यावर त्याला हलवून पाहिल, हलवून पाहिल्यानंतरच त्याला गाय म्हैस बैल काहीतरी बांधेल. पण जो नवीन आहे तो काय करेल, खुंटा ठोकला की त्याला बैल बांधला, त्या बैलानं खुंट्या सहित पलायन केलं. शहाण्याचं काम नाही. हलवून खुंटा आधी करावा बळकट. तुकाराम महाराजांची दृष्टी त्या खुंट्यावरही गेली होती बरं का. मला तर कधी कधी आश्चर्यच वाटतं, तुकोबारा म्हणजे जगाचा CCTV कॅमेरा आहे. कुठपर्यंत पोहोचले महाराज की ज्या खुंट्याला आपण हजारदा ठोकून नीट केलेला आहे तिथंही तुकाराम महाराज पोहोचले. तुकाराम महाराज म्हणतात हलवून पहा बरं का, नाहीतर तो तसा निघून जाईल. म्हणून आधी करावा बळकट, बळकट करा मग त्याला बैल गाय बांधा. तसं परमार्थ मार्गामध्ये अग्रेसर होताना अगोदर दृढ निश्चय झाला पाहिजे. निश्चय असेल तरच परमार्थामध्ये प्रवेश करावा, अन्यथा प्रवेश करू नये. कोणतंही साधन स्वीकारताना आरंभाला ते अतिशय गोड वाटतं, पण परिणामाला मात्र कधी कधी ते कडू वाटतं. अर्ध्यातून लोक परत जातात, चांगलं नाही. ध्रुव महाराजांची परीक्षा घेतली. नारदांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं अनेक जन्म जावं लागतील, कठोर साधना आहे, त्यांनाही परमात्मा कधी कधी प्राप्त होत नाही. तीव्र योग समाधीना योगी याचे ध्यानी ध्याता ना तुळसी. अनेक योगी जपी तपी सायास करतात तरी त्यांना परमात्माचं दर्शन होत नाही. तुम्ही कोण कुठले लागून गेला. व्यर्थ हट्ट सोडा, ऐका माझं. यस्य यद दैव विहितम स तेन सुख दुःखयोः. दैवाधीनम जगत सर्वम, सर्व जगत दैवाच्या अधीन आहे. सुख काय दुःख काय हे आपल्या कर्मानुसार होत असतं. तुम्ही माझं ऐका. ध्रुवांनी सांगितलं महाराज कृपा करा आणि
योग्य मार्ग सांगा. परत जाणं माझ्याच्यानं घडणार नाही, कारण मी क्षत्रिय कुलावतंस आहे. मी क्षत्रिय आहे म्हणून माझं म्हणणं तुम्ही ऐका, मला मार्ग सांगा. मैत्रेय ऋषी म्हणतात, नारदांनी योग्य परीक्षा पाहिल्यानंतर आता मार्ग सांगताय. धर्मार्थ काम मोक्षाख्यम यत् श्रेयस आत्मनः एकमेव हरेस्तत्र कारणम पादसेवनम. सर्व कार्य सिद्धीला जाण्याकरता परमकल्याणाचा एकच श्रेयस्कर मार्ग आहे, कारणम पादसेवनम, भगवंताची उपासना. धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धी करता श्री हरी परमात्म्याचा आश्रय करावा. म्हणून एक काम करा, तत्तात गच्छ भद्रम ते यमुनायास्तटम शुचिः. अत्यंत पवित्र असणाऱ्या यमुनेच्या तटावर जा. पुण्यम मधुवनम, मधुवन नावाचं अति प्रशस्त वन तिथे आहे, जिथे नित्यदा हरे हे श्री हरी परमात्म्याचा नित्य सर्व काळ वास आहे. कालिंदीचे त्या पवित्र जलामध्ये स्नान करा, प्राणायाम करा, पूरक कुंभक रेचक, आणि मग सर्व दोष घालवून धैर्ययुक्त मनानं परमगुरु श्री हरी परमात्म्याचं ध्यान करा. ध्यानाचा मार्ग सांगितला. प्रसादाभिमुखम शश्वत प्रसन्न वदने क्षणम. भगवंताचं ते प्रसन्न असणारं मुख कम्मल, त्या परमात्म्याचं एक एक अवयवाचं चिंतन करा. मनोनयन वर्धनम, परमात्म्याचं दर्शन मनाला डोळ्यांना आनंद देणार आहे. स्मयमान असं तुम्ही स्मरण करा. चित्त स्थिर करा. एक मंत्र तुम्हाला देतो, त्या मंत्राचं निरंतर स्मरण करत राहा. यम सप्तरात्रम प्रपठन पुमान पश्यति खेचना. 7 रात्री जप केल्यानं सिद्धांचं दर्शन तुम्हाला होईल. मंत्र दिला. बुद्धिमान असणारे मुळातच ध्रुव महाराज भगवान परमात्म्याच्या उपासनेमध्ये तल्लीन होतात. नारदांचा आशीर्वाद प्राप्त झाला. आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर ध्रुव तपोवनात गेले. तिकडे देवर्षी नारद उत्तानपाद राजा जवळ आले. राजा, चिंता कशाची करतात? किंवा नरिष्यते काम धर्म वार्थेन संयुतः. धर्म अर्थ काम याच्यात काही अडचण निर्माण झाली का? राजाने सांगितलं, महाराज काय सांगावं, माझा मुलगा ध्रुव निघून गेला. राजानं स्वतःवर दोष घेतला आणि सांगितलं, काय सांगावं तुम्हाला ब्रह्मन, स्त्रेने ना करुणात्मना, स्त्री लंपट झालो म्हणून माझा मुलगा निघून गेला हो. आता मात्र मला दुःख होत आहे. नारदाने सांगितलं, मामाशुचा स्वतनयम देवगुप्तम विशांपते. काळजी करू नका, रक्षण करते परमात्मा आहेत, त्याचं यश त्रैलोक्यामध्ये गायन होणार आहे. अजिबात काळजी करू नका. देवर्षी नारदांचं हे बोलणं ऐकलं. राजाला चिंता मुक्त झाला. इकडे ध्रुव मधुवनामध्ये यमुनेमध्ये स्नान करतात, पवित्रतापूर्वक उपवास करतात. 3 रात्री नंतर शरीर निर्वाह करता काही फळं खातायत. दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवसांचं अंतर वाळलेले पानं खाऊन भगवंताची आराधना करावी. 3ऱ्या महिन्यानंतर 9 दिवसांनी केवळ पाणी प्यावं. 4थ्या महिन्यामध्ये श्वासावर नियंत्रण मिळवलं. 12 दिवसानंतर केवळ एकदा वारा पिऊन ध्यान योगाद्वारे भगवंताची आराधना करू लागले. 5व्या महिन्यामध्ये श्वास जिंकला. ध्यान ब्रह्मपदैकेन भगवंताचं ध्यान करू लागले. त्याच वेळेला शब्दादी विषय इंद्रियाचे नियामक मन सर्व एकत्रित केलं. हृदयस्थित परमात्म्याचं चिंतन करू लागले. आधार महदादीनाम प्रधान पुरुषेश्वरम, भगवंताचा आश्रय धारण केला. आता मात्र एका पायावर उभे राहिले. अंगठ्यानं पृथ्वी दाबली जाऊ लागली खाली. इंद्रियांच्या द्वारे प्राण रोधन केलं. बुद्धीनं निश्चय केला आणि समष्टी प्राणांशी आपला प्राण एकरूप केला. अत्यंत अद्भुत स्थिती की जिथपर्यंत आधुनिक विज्ञानाला पोहोचता येणं शक्य नाही, तिथपर्यंत आपलं पातंजल योग सूत्र पोहोचलेलं आहे. आपल्या योग सूत्रांच्या द्वारे वर्णन केलेलं जे अद्भुत योगाचं वर्णन आहे, असे हजारो महात्मे या पृथ्वी तलावर आज आहेत की जे समष्टी प्राणाशी आपला प्राण एकरूप करतात. त्यांनी जर श्वास घेतला तरच जग श्वास घेऊ शकतं, आणि त्यांनी श्वास रोधन केला तर सगळ्या जगाचा श्वास रोधन होतो. असे हजारो महात्मे आजही पृथ्वी तलावर आहेत. हजारो वर्ष दिव्य तप करतायत. आपल्या योगाची असणारी परमसिद्धी आहे. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आपल्या एका प्रिय शिष्याला घेऊन हिमालयात गेले होते. हिमालयामध्ये गेल्यानंतर
एका गुहेमध्ये महाराज गेल्यानंतर त्या गुहेमध्ये अस्थिपंजर झालेला एक देह होता. डोळे बंद करून ध्यान मुद्रेमध्ये बसलेला होता. महाराजांनी आपला हस्त स्पर्श केला. त्या अस्थिपंजर झालेल्या देहानं महाराजांशी बोलायला सुरुवात केली. पहिलाच प्रश्न विचारला, राम अवतार झाला का? ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज याच कलियुगात अवताराला आले. याच वर्षी दशमी दिवशी महाराजांची पुण्यतिथी, आता याच महिन्यातली. किती वर्ष झाले जाऊन महाराजांना? 100 ते 110 वर्षाचा कालावधी. त्याच्या अगोदर 100 वर्षापूर्वी महाराज हिमालयात गेले आणि 100 वर्षापूर्वी त्या योग्यानं प्रश्न विचारला, राम अवतार झाला का? राम अवतार कधी झाला? तुम्ही होते ना? राम अवतार कधी झाला? कोणत्या युगात झाला? त्याच्यानंतर द्वापार आलं. द्वापारामध्ये कृष्ण अवतार येऊन गेला. कलियुगाचे 5000 वर्ष गेले आणि मग हा योगी विचारतोय, राम अवतार झाला का? सांगण्याचं तात्पर्य, तो ध्यानाला केव्हा बसला होता? तपाला केव्हा बसला होता? तेव्हापासून तो तप करत होता. महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला, रामरायाचं दर्शन करून दिलं, त्याला मुक्त केलं. हे आपलं प्रगत योग शास्त्र आहे. आपल्याला आपलं आयुष्य वाढवता येतं, पण त्याचा योग्य मार्ग आपल्याला साधला पाहिजे. आळंदीमध्ये परमपवित्र असणारे संत महात्मे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा मठ आहे. चाकण चौकामध्येच अगदी इंद्रायणीच्या काठावर महाराजांचे समाधी स्थान आहे. स्वतः स्वामी महाराजांनी योग मार्गानं रोज पंढरपूरला यावं, रोज चंद्रभागेचं स्नान करावं आणि रोज देवाचा काकडा करावा आणि मग पुन्हा आळंदीला जावं. गर्दी नाही, गोंधळ नाही, गाडी मिळाली नाही, रस्ता खराब होता, ट्रॅफिक जाम झालं, काही योग मार्गाला यावं. आणि त्यांनी स्वतः स्वामी महाराजांनी धुळे जिल्ह्यामध्ये आग्रा हायवे, धुळे आग्रा हायवेला शिरपूर नावाचं मोठं गाव आहे. त्या शिरपूरला तिथं दत्त मंदिर आहे आणि त्या दत्त मंदिरामध्ये महाराजांनी योग साधना केलेलं ठिकाण आहे की जिथे महाराजांनी योगाच्या काही क्रिया कराव्या आणि आपलं आयुष्य वाढवून घ्यावं. तर तिथं महाराजांनी योगामधली सगळ्यात अवघड असणारी क्रिया, संपूर्ण आतडं स्वच्छ करण्याची क्रिया, ती क्रिया केल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. ती क्रिया केली ना तर कोणाचंही आयुष्य वाढू शकतं. पण ती क्रिया आहे काय? इथून तोंडामध्ये कापड घालायचं आणि ते गुदद्वारातून बाहेर काढायचं. संपूर्ण आतडे स्वच्छ झाले की आपलं आयुष्य सहज वाढतं. किती सोपं आहे की नाही? अत्यंत अवघड योगाची क्रिया आहे. दुसरं साधन सांगितलं आपलं आयुष्य वाढवण्याचं. अंतःकाळ जवळ आला की 3 दिवस पर्यंत विशिष्ट प्रकारची ध्यान मुद्रा धारण करून डोळे बंद करून मन एकाग्र करावं आणि ध्यान लावावं. 3 दिवस जर आपण त्या अवस्थेमध्ये बसलो तर 4थ्या दिवशी आपल्याला पुन्हा बोनस प्राप्त होतो. पुन्हा 12 वर्ष आपल्याला मरावं लागत नाही. पण ते ध्यान करताना मात्र योग्य प्रकारानं, योग्य मार्गाने ध्यान केलं पाहिजे. नाहीतर ध्यान करता करताच देह वैकुंठाला चालला. असे जे योगी लोक आहेत, त्या योगी लोकांचा अनुभव घेऊन पहा तुम्ही एकदा. असे हजारो योगी आपल्याकडे येतात. पंढरपुरामध्ये मागे 1990च्या अगोदरची गोष्ट असेल कदाचित, एक महात्मा आला होता. मोठा उत्सव एक पंढरपूरला झाला होता. पंक्तीमध्ये बसल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला विचारलं, तुम्ही कुठून आलात? त्यांनी सांगितलं, काय करायचंय तुला? नाही, सहज माणसाची प्रकृती असते. माणूस काय म्हणतो, शेजारी कोणी नवी दिसला विचारतो, कुठून आलात, कोणत्या गावचे आहात? याला सांगितलं, बाबा मी हिमालयातून आलो. आता या भोळ्या माणसाला वाटलं हिमालय म्हणजे कोणतं गाव आहे. त्यांनी विचारलं, त्याला तालुका कोणता, जिल्हा कोणता? त्यांनी सांगितलं, अरे मी हिमालयात तप करतो. बर. मग त्या शरीराकडे पाहिल्यानंतर तेजपुंज देह होता. विचारलं, तुमचं वय काय? वय काय विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, कोणाला सांगू नको, तुला सांगतो फक्त. प्रभू रामचंद्रांचा ज्यावेळेला विवाह सोहळा झाला त्यावेळेला पंगत वाढायचं काम मी केलं. त्या महात्म्यानं सांगितलं. यानं हात जोडले, पायावर डोकं ठेवलं, म्हणे महाराज तेवढी माझी पात्रता नाही तिथपर्यंत जाण्याची, पण खरंच तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला असं अनुभवाला येतं. मग त्या महात्म्याने सांगितलं, मी हिमालयामध्ये राहून तप करतो
प्रभू रामचंद्रांचा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा जेवढे अवतार झाले तेवढे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. जे जे होती अवतार तुका आता या बरोबर तुकोबारा सांगतात तसं त्यानं आपला अनुभव सांगितला. हे सगळं सांगण्याचं कारण प्रगत असणारं आपलं तंत्रज्ञान काय होऊ शकत नाही. आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा आपण बारकाईनं जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपलं तंत्रज्ञान किती प्रगत होतं. ध्रुव महाराज आपला प्राण समष्टी प्राणाशी एकरूप करतात. सर्व जगताचा प्राण रोधन झालं. प्राण रोधन झाल्यानंतर झालं काय, सगळ्यांना दम लागू लागला. प्रत्येक जण हाताला मीटर लावून चेक करू लागला. ऑक्सिजन लेवल कमी झाली आपली. ध्रुवांच्या या तपानं भयानक प्रकारानं सगळ्यांना दुःख होऊ लागलं. सर्व देव भगवान परमात्माकडे गेले. भगवान परमात्माला आवाहन करतात, देवा या संकटापासून आम्हाला दूर करा, आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका, मी आत्ता जातो. भगवान परमात्मा ध्रुवांच्या समोर प्रकट होतात. प्रकट झाल्यानंतर ध्रुवांना बोलणं सुचेना, कारण हृदयामध्ये स्थित असणार भगवंताचं अद्भुत अनुपम अलौकिक दिव्य स्वरूप एकदम गुप्त झालं. डोळे उघडले, अद्भुत तेज डोळ्याच्या समोर प्रकट झालेले आहे. ज्याची आराधना करत होतो तोच परमात्मा समोर उभा आहे. ध्रुव महाराजांना बोलता येईना, कंठ अवरुद्ध झाला. भगवान परमात्माने पाहिलं आणि स्वतःहून भगवंतांनी आपल्या शंखाचा ध्रुवांच्या गालाला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर ध्रुव महाराज बोलायला आरंभ करतात. ध्रुवांनी भगवंताचं दिव्य स्तवन केलं. हे देवा, आपण सर्व शक्ती संपन्न आहात. अंतःकरणामध्ये प्रवेश करून माझ्या वाणीला तुम्ही जागृत केलं देवा. अन्यांश हस्तचरण श्रवणत्व गादी प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सर्वांतर्यामी असणाऱ्या प्रभू परमात्मा, मी तुला वंदन करतो. जगतामध्ये वर्णन करण्या योग्य दुसरं तिसरं कोणी नाही. हे भगवंता, माझ्या मते आपल्या ठिकाणी माझी अखंड भक्ती आहे, म्हणूनच तुमचं दर्शन झालं देवा. अत्यंत सुंदर स्तुती ध्रुव महाराजांनी केली. भागवतातलं प्रत्येक स्तुती प्रकरण हे स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. ध्रुवांनी स्तुती केली. स्तुती केल्यानंतर भगवान परमात्मा सांगतात, मला माहिती आहे तुम्ही कशा करता तप केलंय. ध्रुवांना भगवंतांनी वरदान देऊन टाकलं, आढळ पद प्राप्त करून. आढळते पदे स्थापिये नापार, आढळते पदे स्थापिये नापार, आढळते पदे स्थापिये नापार, आढळते ध्रुव महाराजांना उत्तम पद परमात्मा प्राप्त करून देतात. ध्रुवांनी विचारलं, देवा कशा करता. देवाने सांगितलं, तुमचं मनोरथ आहे, ऐका. आता 36,000 वर्षपर्यंत तुम्ही पृथ्वीचं पालन करताल, राज्यकारभार करताल, यज्ञ नारायणाचे म्हणजे माझी उपासना करताल आणि स्वस्वरूपानं निज धामाला प्राप्त होताल. पुन्हा तुम्हाला या संसाराला यायची गरज पडणार नाही. मैत्रेय म्हणतात, ध्रुवांकडून पूजित झालेल्या परमात्म्यानं उत्तम पद प्रदान केलं. भगवान परमात्मा स्वगमात निज धामाला निघून जातात. विदुरांनी मध्येच प्रश्न केला, महाराज अत्यंत दुर्लभ असणारं पद मिळालं तरी देखील ध्रुव महाराजांना संतुष्टता का प्राप्त झाली नाही, अकृतार्थता का मानली. मैत्रेय म्हणतात, असं आहे, मुक्तिदाता परमात्मा प्रसन्न झाला, भगवंताकडे काय मागावं व आढळपद मागावं का देवाकडे.
ध्रुव महाराज म्हणतात की भगवंताला भगवंत मागण्याकरता म्हणून का तत्पर झालोय. देवानेही मला पुन्हा प्रपंचामध्ये अडकवलं. एकदा देव दर्शन झालं, भगवत साक्षात्कार अनुग्रह झाला. काय पाहिजे अजून? काहीच नाही. पंचदशिकार सांगतात ना आपल्याला, धन्योहम धन्योहम कर्तव्यम न विद्यते. किंवा नारद महर्षी सांगतात अमृतः भवती. अहो एकदा का ती अवस्था प्राप्त झाली की आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेची. कोणत्याही प्रकारचं आता मिळवण्याचं शिल्लक राहिलं नाही, प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही. मग कशा करता मागावा? विनाकारण मी भगवंताकडे आटास केला. मय इतत प्रार्थितम व्यर्थम. विनाकारण ही कामना मनामध्ये आली. म्हणून प्रसाद्य जगतात आत्मा तपसा दुष्प्रसादनम. दुर्लभ तप केलं, पण तप केल्यानंतर संसार बंधनाला नाश करणाऱ्या प्रभू परमात्म्याकडे मी पुन्हा संसारच मागितला. म्हणून मी भाग्य विवर्जित झालो. काय व्हावं त्याच्याकरता उदाहरण दिलं. एखाद्या दरिद्री माणसानं चक्रवर्ती सम्राट असणाऱ्या राजाकडे जावं आणि तांदळाच्या कण्या मागाव्यात. माझी अवस्था तीच आहे, पुण्यहीन असा मी झालो. आत्मानंद प्रदान करणाऱ्या श्रीहरी परमात्म्याकडे जाऊन देहाभिमान वाढवणार पदच मागून घेतलं मी. काय मागायला पाहिजे होतं? भगवंत मागायला पाहिजे होतं. परमानंद प्राप्ती सहज मला झाली होती, पण मी मात्र विनाकारण अडकलो. मैत्रेय ऋषी म्हणतात अशा पद्धतीनं ध्रुव महाराज चिंताग्रस्त झाले, संतुष्टता नाही लावली. पण मात्र आता भगवंताची कृपा झाली म्हणून राज्य स्वीकारण्याकरता परत आले. उत्तानपादाने त्यांचं भव्य दिव्य स्वागत केलं. राज्याभिषेक झाला. ध्रुव महाराज 36,000 वर्षपर्यंत भगवंताच्या कृपेने राज्य करतात. उत्तम प्रकारचे यज्ञ नारायणाची उपासना करतात. उपासना केल्यानंतर उत्तमाचा वध होतो. यक्षांशी त्याचं युद्ध होतं. युद्धामध्ये ध्रुव महाराजांनी अनेक निरपराध यक्षांना ठार मारलं. स्वयंभू मनु प्रकट होतात. मनुने सांगितलं म्हणून ध्रुव यज्ञ त्या ठिकाणी युद्ध बंद करतात. सर्व देवतांनी मिळून ध्रुवांची स्तुती केली की ज्या वेळेला अतिक्रोध आलेला असतानाही तुम्ही एका क्षणात युद्ध थांबवलं, हा तुमचा मोठेपणा. म्हणून हजारो यज्ञांची उपासना करून भगवत कृपेचा अनुभव घेतला. अंतकाळी ध्रुव महाराज भगवान परमात्म्याच्या उत्तम गतीला सहज प्राप्त होतात. ध्रुवांनी सांगितलं ज्या मातेमुळे मला हे स्थान प्राप्त झालेलं आहे त्या मातेची अवस्था काय? तर भगवान परमात्म्याने त्या मातेलाही आपल्या धामाला नेलं. विष्णू लोकाची प्राप्ती ध्रुव महाराजांना होते. अद्भुत असताना हे आख्यान प्रतिदिन श्रवण करावं. कारण काय? भक्ती हरो भगवती. भगवान परमात्माची परम भक्ती प्राप्त होते. सहज भक्त चरित्र श्रवण करण्यानं, संत चरित्र श्रवण करण्यानं निरतिशय परमात्म्यामध्ये सहज प्रेम भाव जागृत होतो. पुढे या ध्रुववंशाचं वर्णन करताना अनेक प्रसिद्ध राजे झाले. मैत्रेय ऋषी म्हणतात त्यांचे पुत्र उत्कल हेही तीव्र वैराग्य धारण करणारे होते. जन्मापासून आसक्तीशून्य होते. त्यामुळं त्यांनी काही राज्यकारभार स्वीकारला नाही. त्यानंतर वत्सल नावाचे यांचे पुत्र त्यांनी राज्यकारभार स्वीकारला. तिथून पुढे हा ध्रुववंश पुढे प्रसिद्ध पावला. प्रसिद्ध पावल्यानंतर मैत्रेय ऋषी म्हणतात याच वंशामध्ये अंग नावाचा राजा झाला. त्या अंग राजाला कोणत्याही प्रकारच्या कार्यामध्ये यश येत नव्हतं. त्याने विचार केला. सगळ्याच साधुसंत ऋषीमुनींना बोलवला. प्रश्न केला की कशा करता म्हणून माझं कार्य सिद्धीला जात नाही. सगळ्या सदस्यपती ऋषीमुनींनी सांगितलं की पूर्वजन्मामधला काहीतरी दोष घडलेला आहे. त्यामुळे आपल्याला संतती प्राप्त होत नाही. आपण काहीतरी अनुष्ठान करू, संतती प्राप्त होईल. आता सुपुत्र होण्याच्या इच्छेनं भगवान श्री हरी यज्ञनारायणाची उपासना केली. उपासना केल्यानंतर आता ज्यांना आहे त्यांनाही अडचण, नाही त्यांनाही अडचण. अशा पद्धतीनं त्या पुत्रप्रदायीन असणाऱ्या राणी करता म्हणून प्रसाद प्राप्त केला. यथासमय पुत्र प्राप्त झाला. आता या राजाची जी बायको होती राणी सुनीता ही साक्षात मृत्यूची कन्या होती. त्यामुळे त्या मुलावर ते सगळे अधार्मिकतेचे संस्कार झाले. अंगराजा त्रासून गेला. कारण इतके दिवस होत नव्हता म्हणून दुःखी होता. आता मुलगा झाला म्हणून दुःखी झाला. का? कोणत्याही प्रकारचं सदाचरण नाही. वेदशास्त्र विहित कर्माचा सहज त्याग राजा. अनेक यज्ञांमध्ये जावं, विध्वंस करावा,
आणि उत्तम प्रकारानं राज्याला त्रास देणं सुरू झालं. प्रत्येकाची अवस्था बिकट झाली. अंगराजा निघून गेला महाराज. भगवंताची उत्तम गती प्राप्त करून घेतली. अनायास वेन राजा झाला. आता वेनाचा सगळीकडे राज्यकारभार सुरू झाला. प्रत्येकाला त्यानं त्रास द्यावा. त्रास देत असताना प्रत्येकाने कंटाळून जावं. न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम. त्यानं सांगितलं, अरे बाबा, यज्ञ करू नका, दान करू नका, हवन करू नका. धर्म कर्म सर्व त्यानं बंद पाडले. बंद पाडल्यानंतर सगळीकडून त्याचा धिक्कार होऊ लागला. साधू संतांचं सामर्थ्य काय असतं पहा. सहज घडली तर संतांची सेवा करावी, अन्यथा त्यांच्या नादी लागू नये. काय होतं, भगवान परमात्माला सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सहाच गोविंदा नाही त्याचे. भगवंताला अपराध सहन होत नाही. अवघा भार वाटे देवा, संत सेवा न घडता. साधू महापुरुषाची घडली तर सेवा करावी, त्यांचा अपराध करण्याचा प्रयत्न करू नये. काय होतं, काय होत नाही तुम्ही सांगा. साधू संतांना त्रास दिल्यानंतर आपलं अहित होत असतं. ते स्वतःहून कोणाला शाप देत नाहीत, पण भगवान परमात्माला ते सहन होत नाही. तिकडे सगळ्या साधू संतांनी विचार केला आणि विचार करून हुंकार केला. नुसत्या त्या साधू संतांच्या हुंकाराने राजा गतप्राण झाला. गतप्राण झाल्यानंतर भगवान परमात्मा सहाय्यकारी होतात. राजाचा वंश नष्ट होऊ नये म्हणून त्याच्या देहाचं संरक्षण केलं आणि नंतर मंथन केलं. त्याच्यामधून निषाद जातीचे लोक प्रगट झाले. वंश झाला त्या ठिकाणी प्रसिद्ध. डोंगरांमध्ये दऱ्या खोऱ्यांमध्ये राहणार ते पाप त्या ठिकाणी प्रगट झालं आणि मग पुन्हा त्या देहाचं मंथन केलं. भगवान परमात्मा साक्षात पृथ्वीराजांच्या रूपाने अवताराला येतात. पृथ्वी भगवान की जय. भगवान परमात्मा अवताराला आले. आल्याबरोबर सगळ्यांनीच भगवान परमात्माची दिव्य स्तुती करायला आरंभ केला. बंदीजन असतील, ऋषीमुनी असतील, सगळ्यांनी पृथ्वीराजाची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर पृथ्वीराजानं सांगितलं, कर्तृत्वाचा अभाव असताना स्तुती करणं अयोग्य आहे. कर्तृत्व पाहून स्तुती करावी लागते. स्तुती करण्याकरता म्हणून योग्य प्रमाण मानलं गेलं पाहिजे. मला वाटतं आपण दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनामध्ये ऐकलं, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. प्रस्तावना करताना महाराजांनी चिंतन सुंदर केलं. आपण ऐकलं की संत महात्म्यांचा उल्लेख न करता त्यांचं वर्णन केलं, लक्षणावृत्तीनं त्यांचं वर्णन केलं. अशीच प्रस्तावना महाराजांनी त्या दिवशी केली. आपल्याला पाहिलं आपण. मग वर्णन करायचंय. वर्णन करण्याकरता म्हणून कर्तृत्व अगोदर प्रगट व्हावं लागेल. पृथ्वीराजांनी सांगितलं, स्तुती काय करता म्हणजे अगोदर मी काय केलंय, करणार आहे ते पहा. मग या सगळ्यांनी सांगितलं, महाराज, पृथ्वी माता कोणत्याही प्रकारानं धनधान्य समृद्धी होत नाही. तुम्ही काहीतरी शासन करा. तात्काळ राजानं हातामध्ये बाण घेतला. तशी पृथ्वी माता प्रगट झाली. पृथ्वी मातेने सांगितलं की तो राजाचा दुष्ट दुराचारी होता, म्हणून मी कोणत्याही प्रकारचं धान्य उत्पन्न करण्याकरता समर्थ नव्हते. मग आता पृथ्वी मातेने स्तुती केली आणि सांगितलं की तुम्हाला जे जे पाहिजे ते माझ्याकडून प्राप्त करा. प्राप्त करण्याकरता म्हणून पृथ्वी माता गायीच्या रूपामध्ये प्रगट झाली आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळं वासरू आणि भांड आणून पृथ्वीराजानं पृथ्वी मातेचं दोहन केलं. दोहन करण्याकरता म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ऋषी लोकांना सन्मान केला. या सगळ्या साधुसंत ऋषी मुनींनी बृहस्पतींना वासरू केलं आणि त्या ठिकाणी वेदरूप दुधाचं दोहन केलं. देवतांनी इंद्राला वासरू केलं. सुवर्ण पात्रामध्ये अमृताचं दोहन केलं. दैत्य दानवांनी प्रल्हादांना वासरू केलं. गंधर्व अप्सरांनी विश्वावसूला वासरू केलं. नंतर कपिल देवांना वासरू केलं. आकाश पात्रामध्ये सिद्धी आणि मादी या प्रकारचं दोहन केलं. असं प्रत्येकाला जे जे पाहिजे होतं ते पृथ्वीराजानं प्राप्त करून दिलं. त्यानंतर पृथ्वीराजांनी 100 अश्वमेध यज्ञांची दीक्षा घेतली. 99 यज्ञ पूर्ण झाले. इंद्रानं 100व्या यज्ञामध्ये विघ्न निर्माण केलं. भगवान परमात्माने पृथ्वीराजाला आशीर्वाद देऊन टाकला. त्यांची कीर्ती गायली पुराण अंतरी हो. तुमची कीर्ती सगळ्या जगामध्ये प्रगट होणार आहे. तुम्ही 100वा यज्ञ करण्याची गरज नाही. यज्ञामध्ये स्वतः भगवान परमात्मा प्रगट झाले.
पृथ्वीराजांचं सामर्थ्य काय आहे? ग्रामान पुराहा पत्तनानी दुर्गानी विविधानी च घोषान व्रजान सशिबिरानकारान खेत खरवटा. आता आपल्याला जी व्यवस्था दिसते, गाव वाडे किल्ले वस्ती, ही सगळी देण पृथ्वीराजाची आहे. पृथ्वीराजानं ही व्यवस्था प्राप्त करून दिलेली आहे. नगरांची गावांची व्यवस्था जी निर्माण झाली ती राजा पृथ्वीची आपल्याला देण आहे. पृथ्वीराजाच्या यज्ञामध्ये भगवान परमात्मा प्रगट होतात. प्रगट होऊन परमात्माने आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर पृथ्वीराजाने भगवंताचं दिव्य स्तवन केलं. मैत्रेय ऋषी म्हणतात, भगवंताची आज्ञा शिरोधार्य मानून पृथ्वीराजांनी भगवान परमात्माला वंदन केलं. न कामये नाथ, मागण्याचं आता काही शिल्लक नाही, मागावं असं आता मला काही वाटत नाही. मैत्रेय ऋषी म्हणतात, श्रीहरी परमात्माने परमभक्तीचं वरदान देऊन भगवान परमात्मा गुप्त होतात. महाराज पृथू जिथं होते तिथून त्यांनी प्रत्येकाचं मनोरथ पूर्ण केला. आपल्या असणाऱ्या प्रजेला उपदेश करायला सुरुवात केला. उपदेश करताना सांगितलं की भगवान परमात्म्याच्या कृपेनं आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे, म्हणून या देहाचं सार्थक करणं हे आपलं काम आहे. पृथ्वीराजाने प्रजेला सुंदर उपदेश केला. सांगितलं, बाबा मी दंडधर असणारा राजा आहे, शासन करता आहे, राजा म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे, पण तरी देखील मला कोणाला तरी उत्तर द्यावं लागतं. म्हणजे मीही भगवान परमात्म्याच्या आज्ञेनं कार्य करणार आहे. म्हणून अहंकार धारण करू नका. ज्याच्या चरण कमलाच्या सेवेनं निरंतर भगवत प्राप्ती होते त्या श्री हरी परमात्म्याची उपासना करा. कोणा एका व्यक्ती विशेषाची उपासना करू नका, तर व्यापक असणाऱ्या श्री हरी परमात्म्याची उपासना करा. यत् सेवया शेष कुहाशयस्वराट, सगळे देव ज्यांची कीर्ती गातात त्या भगवंताची उपासना करा. तेषां पाद सरोज रेणू, म्हणून काय करा, भगवंताला ज्यांनी हृदयामध्ये धारण केलेलं आहे त्यांची चरणाची उपासना करा. त्या उपासनेच्या प्रति आढळ निष्ठा धारण करा. भगवान परमात्मा प्रसन्न होतील असं कार्य करा. अनेक पद्धतीने उपदेश केला. उपदेश करून सनकादिक ऋषी प्रगट होतात. आता राजा पृथू साक्षात भगवंताचा अंश आहे. भगवान परमात्माला प्रगट करून घेतलाय. पण पृथ्वीराजांच्या सभेमध्ये सनकादिकांचं आगमन झालं. पृथ्वीराजांनी सनकादिकांना पाहिलं आणि दर्शनाचा लाभ प्राप्त करून घेतला. सहज दर्शनाचा लाभ. आणि प्रार्थना केली की आज माझं भाग्य उदयाला आलं, आज माझ्या सर्व चिंता नष्ट झाल्या. का? तर आपलं दर्शन मला झालं. संतांच्या दर्शनानं भाग्याचा उदय होतो आणि सर्व चिंतेचा सहज नाश होतो. तुकोबाऱ्यांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. तुकोबाऱ्या आपल्याला सांगतात महाराज, उजळले भाग्य आता, 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 अवघी चिंता
दर्शन भाग्योदयानं प्राप्त होतं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. यस्य वो दर्शनम ह्याची दूरदर्शनांचे योगिनी. कोणतं पुण्य माझ्या हातून घडलं असेल, कोण पुण्य यांचा होईन सेव. धी द्वंद्वाधिक दुरा. दुर्लभ असणार संत दर्शन आहे. महर्षी नारद सांगतात ना, संत संग हा दुर्लभ आहे, तो भगवत कृपेनच प्राप्त होतो. संत महात्म्यांचा संग अमोघ अगम्य. पण तरी देखील भगवत कृपेनं दर्शन होतं. इथेही पृथ्वीराजांच्या यज्ञामध्ये अगोदर परमात्माचं दर्शन आणि मग सर्गाधिकांचं दर्शन आहे. पृथ्वीराजाने प्रार्थना केली, अधुना अपिते धन्या साधवो गृहमेधिना. अहो, ज्याच्या घरामध्ये भगवान परमात्माचे प्रिय असणारे संत येतात ते घर खरं भाग्यवान होऊन जातं. मात्र ज्या घरामध्ये साधू महापुरुषांच्या चरणाचं रज कधी पडत नाही, ते घर सर्व धनधान्यांनी रिद्धी सिद्धींनी परिपूर्ण असलं तरी त्या घराला घर म्हणता येणार नाही. स्पष्टपणानं निषेध केला. अहो, एक वेळेला भगवान परमात्मा घरी आला नाही तरी चालेल, पण साधू महापुरुषाचे चरण आपल्या घराला लागले पाहिजे. संग महा खलु साधूनाम उभयेषाम च संमताः. काय सांगावं, सर्व प्राण्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं साधू महापुरुषांचा संघ हा उत्तम आहे. कारण संत महापुरुषांच्या संगतीमध्येच परमात्माचं वास्तव्य. म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे झाली तसे. संत एकटे नाहीत ना, भगवान परमात्मा त्यांच्या सहित असतात. पृथ्वीराजांना स्तुती केली. स्तुती केल्यानंतर सनकादिकांनी उपदेश केला. राजा, सत्पुरुषाची संगत ही श्रोता आणि वक्ता या दोघांनाही प्रिय आहे. म्हणून सर्व जगताचं कल्याण करण्याचं सामर्थ्य केवळ संत संगामध्ये आहे. हरेन मुस्तत् परकर्णपूर गुणाभिधानेन विजृंभमाणया. म्हणून भक्तिभावानं अनायास परब्रह्म परमात्मामध्ये प्रीती निर्माण होते. याला कारण परमात्माचे गुण आहेत आणि तेच गुण संत महात्मे निरंतर गायन करत असतात. संतांचा हा बाणा आहे, गुण गायन आवडी हेच माझी सर्व जोडी. सुंदर प्रकारानं अंतःकरणाला उपदेश केला. सुंदर वेदांताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असणारं हे ज्ञान सनत कुमारांनी पृथ्वीराजाला दिलं. आत्मानमिंद्रियार्थम. जोपर्यंत अंतःकरण रूप उपाधी आहे तोपर्यंतच पुरुषाला जीवात्मा, इंद्रियांचे विषय या दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो. ज्या वेळेला या पुरुषाच्या ठिकाणी, जीवात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बंधन शिल्लक राहत नाही, मग त्यावेळेला त्याला तो ब्रह्म परमात्म्याचा अनुभव येतो. पण मात्र हे होण्याकरता या ठिकाणी संत संघाची अत्यंत गरज आहे. कारण हे काय आहे आणि ते काय आहे या दोनही गोष्टी समजण्याचं म्हणजे संत हे मोठं साधन आहे. म्हणून संत संघाचा अगणित महिमा प्रकट केला. प्रकट करून मैत्री ऋषी म्हणतात, सनकादिकांनी असा उपदेश केला. पृथ्वीराजाने त्यांची स्तुती केली, पूजन केलं. पूजन करून प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर आत्मज्ञानामध्ये श्रेष्ठ असणारे सनकादिक पृथ्वीराजाला आशीर्वाद देऊन आकाश मार्गाने निघून जातात. त्यानंतर केवळ ब्रह्मार्पण बुद्धीनं राजा कर्म करतोय. एकाग्र चित्तानं सर्व कर्म आत्मानं प्रकृते परम असं मानून परमात्म्याला अर्पण केले. अर्पण केल्यानंतर सर्व कर्मातून तो निवृत्त झाला. राजा पृथू तप करायला निघून गेले. निघून गेल्यानंतर पृथ्वीराजाने देखील अद्भुत असं तप केलं. ग्रीष्मे पंचतपावीरो वर्षास्वाशार सान्मुनी. पृथ्वीराजानं उन्हाळ्यामध्ये पंचाग्नीचं सेवन केलं. उन्हाळ्यामध्ये, कडक उन्हाळ्यामध्ये भर दुपारी 12 वाजता माध्यान्हाला चारही बाजूनी अग्नी प्रज्वलित करावा आणि मध्यभागी बसावं. हे पंचाग्नी साधन पृथ्वीराजानं हेही मोठं तप केलं. शीत उष्ण सगळ्या प्रकारचे द्वंद्व सहन केले आणि सहन करून उत्तम तप केलं. तप केल्यानंतर भगवत परायण राजा होतो. अनन्य भक्ती परमात्म्याच्या ठिकाणी प्राप्त झाली आणि स्वकलेवर तत्याज. स्वतःचा देह स्वतःच्या इच्छेनं ब्रह्मभूत होऊन त्याग केला. त्याग केल्यानंतर अर्चिर्नाम महाराज्ञी तत्पत्नी अनुगता वनम
पृथ्वीराजांच्या बायकोचं नाव, राणीचं नाव आर्ची होतं. तिनं देखील कोणत्याही पद्धतीनं विपरीत आचरण नाही केलं. आपल्या पतीच्या मताप्रमाणे आचरण करून तीही उत्तम गतीला प्राप्त होते. तिनं अग्नीमध्ये प्रवेश केला. विवेश वन्यम ध्यायती भरतृपालो. पतिदेवाच्या चरणाचं स्मरण करून अग्नीमध्ये प्रवेश केला. परमसाध्वी पती आणि आर्ची या दोघांचंही हे जाणं सगळ्या ब्रह्मांडातल्या देवतांनी पाहिलं. सर्व देव देवता प्रसन्न होऊन या आर्ची महाराणीची स्तुती करतात. मैत्री ऋषी म्हणतात, महाराज पृथू गेले, महाराणी आर्ची गेली. त्यानंतर पृथ्वीराजाची दिव्य अशी वंश परंपरा या ठिकाणी सांगितली. याच वंशामध्ये पुढे प्रचेतागण नावाचे पुत्र उत्पन्न झाले. भगवान श्री रुद्रदेवांनी त्यांना सुंदर प्रकारानं उपदेश केला. या प्राचेतस अशा या पुत्रांचं मोठं महिमान भगवान परमात्मा सांगतात. याच्या नावाचा उच्चार केल्यानंतर आपापसामध्ये असणारं वैर नष्ट होतं. म्हणून प्राचेतस या नावाचा उच्चार करावा. एकाच अर्थानं एकाच भावानं राहणारे होते. आणि मग यांचे प्रिय पिताश्री असणारे प्राचीनवरही नारदांनी त्यांना उपदेश केला. प्राचीनवरही राजाला सांगितलं, मी सगळं कमवलं पण मात्र मला दुःख होत आहे. नारदांनी सांगितलं, तुम्ही यज्ञामध्ये निरपराध पशूंची जी हत्या केली त्या हत्येमुळेच तुम्हाला हे दुःख आहे. आपण रोज चिंतन करतोय, आपण केलेल्या कर्माचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागणार आहे. म्हणून प्राचीनवरही राजाला नारदांनी उपदेश केला. उपदेश करताना पुरंजन नावाचं एक दिव्य आख्यान सांगितलं. आख्यान सांगताना वेगवेगळ्या पद्धतीनं रूपक अलंकाराचा उत्तम उपयोग करून सांगितला. राजा पुरंजन आपल्या स्त्रीच्या ठिकाणी आसक्त होतो आणि त्याचप्रमाणे कर्म करू लागतो. ती उठली की तो हसू लागतो, ती रडू लागली की हा रडू लागतो, ती झोपली की हा झोपतो, ती खाऊ लागली की हा खातो, ती पिऊ लागली की हा पितो. असं आचरण तो करतो. आणि एक वेळ अशी येते की त्याला लक्षात येतं, आता आपण निर्बल झालेलो आहोत. आता आपल्या राज्याला, आपल्या स्त्रीला, पुत्रपौत्रांना वाचवणारं कोण आहे? आपण तर मात्र आता शिथिल झालेलो आहोत. सदा सर्व काळ त्याच्या ठिकाणी फक्त हाच विचार प्रगट होतो. कोणत्याही प्रकारानं आत्मोद्धाराचं साधन तो करत नाही. मग त्याच वेळेला चंडवेग नावाचा गंधर्व त्या ठिकाणी येतो. या पुरंजनाच्या नगरावर आक्रमण करतो. अंतेमती सांगती, केवळ स्त्रीचं चिंतन केल्यानं पुरंजनाला स्त्री देह प्राप्त होतो. आणि स्त्री देह प्राप्त झाल्यानंतर अभिज्ञात नावाचा जो त्याचा प्रिय सखा म्हणजे भगवान परमात्मा त्याला त्यावेळेला उपदेश करतात. उपदेश करून सांगतात, बाबा तू विनाकारण या दुःखामध्ये अडकला. म्हणून भगवान परमात्मा त्याला उपदेश करतात. पुरंजन आख्यानाचं तात्पर्य थोडक्यामध्ये हेच सांगितलं की या जगतामध्ये आपलं कोणीही नाही, केवळ परमात्मा आपला आहे एक. आणि दुसरं सगळं जगत नाशवान आहे. त्या जगतावर विश्वास तू ठेवायचा किती? देखत देखत नातू बनतो तोही तैसाची गेला. किती कमवला पण सोबत काही नेता आलं का? रावणाचं वर्णन तुकोबाराने त्याच्या करताच केलं. एवढं कमवलं पण सये नयरे लंगोटी, काय सोबत येणार आहे? म्हणून भगवान परमात्म्याने केला हा उपदेश नारद महर्षी प्राचीन वर्षी राजाला समजावून सांगतात. तात्पर्यार्थानं या रूपकाचं चिंतन केलं. वास्तविक पाहता हे रूपक विस्ताराने चिंतन करण्याचं आहे, पण मात्र आपल्याकडे अवधी कमी असल्यामुळे आपण धावपळ करत त्याचं संक्षेपानं चिंतन केलं. चिंतन केल्यानंतर देवर्षी नारदांच्या मुखातून हे परोक्ष ज्ञान ग्रहण केलं. यश्रावये शृणुयात स लिंगेन विमुच्यते. पुण्यशील देवर्षी नारदांच्या मुखातून हे रूपक श्रवण केलं. सहज राजाची या लिंग देहाच्या बंधनातून सुटका झाली. सुटका झाल्यानंतर आता प्राचीनवरही राजा मुक्त स्थितीला प्राप्त होतो. एतन मुकुंदेशसा भुवनम पुराणम. भगवंताचं हे निर्मल यश आहे. नारदांच्या मुखातून ऐकलेलं हे परमतत्वज्ञान जो एकाग्र अंतःकरण करून श्रवण करतो त्याला पुन्हा या संसार चक्रामध्ये यावं लागत नाही. वरदान देऊन टाकलं. इकडे भगवान श्री भोलेनाथांनी प्रचेतागणांना रुद्रगीताचं वर्णन करून सांगितलं होतं. प्रचेतागणांनी समुद्रामध्ये उभं राहून 10,000 वर्षपर्यंत तप केलं. श्री हरी परमात्मा पुढे प्रगट झाले. गरुडासीन असणारे परमात्मा भगवंताचं ते अद्भुत स्वरूप पाहिलं. या सगळ्या
प्रचेतागणाने देवाला नमस्कार केला. भगवंतांनी सांगितलं तुमचं आपापसामध्ये प्रेम आहे, काय पाहिजे असेल ते मागून घ्या. भगवान परमात्माची त्यांनी प्रार्थना केली. मैत्रेय ऋषी म्हणतात दर्शनामुळं सर्व मल नाहीसा झाला, म्हणून यांचं अंतःकरण निर्मळ झालं आणि भगवान परमात्माला प्रार्थना करतात देवा तुमचं नित्य आम्हाला स्मरण राहावं. नमः कमलनाभाय, नमः कमलमालिने, नमः कमलपादाय, नमस्ते कमलेक्षणः. भगवान परमात्माची सुंदर प्रार्थना केली. सत्संगाचं महात्म्य सांगितलं. केवळ देवर्षी नारदांचं आम्हाला दर्शन झालं, त्यामुळे हा मार्ग आम्हाला सापडला. म्हणून संत संगतीची आम्ही तुलना करू शकत नाही. तुलयाम लवेनापि न स्वर्गम ना पुनर्भवम भगवत संगी संगस्य मर्त्यानाम किमुताशिषः. त्या सत्संगाची तुलना होऊ शकत नाही. भगवंताला दिव्य प्रार्थना केली. भगवान परमात्मा तथास्तु म्हणून सांगतात. प्रचेतागणांनी बाहेर येऊन पाहिलं. भगवान परमात्माने त्यांना आज्ञा दिली होती की तुम्हाला सुंदर प्रकारची कन्या हे वृक्ष अर्पण करतील. प्रचेतागणांनी तप करून बाहेर आलं तर पाहिलं संपूर्ण झाडं आकाशाला टेकलेले होते. त्यांनी येऊन वृक्ष तोड करायला सुरुवात केली. वृक्षांना त्रास देताना पाहिलं आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवाने त्या प्रचेतागणांना शांती प्राप्त करून दिली. त्यानंतर या प्रचेतागणांना सुंदर प्रकारे श्री नारदांचा उपदेश प्राप्त होतो आणि ते परमपदाचे अधिकारी होतात. यथा तरुर मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखाः. नारदांनी त्यांना उपदेश केला की सर्व कर्म भगवत अर्पण बुद्धीनं केले पाहिजेत, म्हणजे ते कर्म निर्लेप होतात, आपल्याला त्याचा दोष लागत नाही. हरिबोला भांडता हरिबोला. नाथ महाराजांनी आपल्याला सुलभता सांगितली. कोणत्याही कर्माचा दोष आपल्याला लागत नाही. सहज कोणतंही कर्म केलं तर कृष्णार्पण म्हणा, आपल्याला त्याचा लेप लागणार. मी केला आहे हा अहंकारच मनामध्ये उत्पन्न होणार नाही. म्हणून यत् करोषि यदश्नासि यत् जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. भगवान परमात्मा अर्जुनांना सहज उपदेश करतात. जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पिते. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण केलं पाहिजे. यथा तरोर मूल निषेचन. दृष्टांत देऊन सांगितला की ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला पाणी घालावं लागेल तेव्हा त्याच्या फांद्या धष्टपुष्ट होतात. आपण काय करतो, मूळ सोडतो आणि फांदीला धरून राहतो. असं न करता सर्वांतर्यामी असणारा जो परमात्मा आहे त्याची उपासना करावी. जर देव सोयरा झाला तर सर्व ब्रह्मांड आपलं होईल. जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या पत्नीला जो उपदेश केला, ज्याला पूर्ण बोध असं म्हणतात, त्यामध्ये हेच वर्णन करून सांगितलं. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. देवा करता म्हणून हे ब्रह्मांड आपलं सोयर झालेलं आहे. एरवी आपल्याला ओळखतं कोण, मग आपण काय केलं पाहिजे, देवाची उपासना, देवाचं स्मरण केलं पाहिजे. अशा पद्धतीनं सुंदर उपदेश नारदांनी प्राप्त करून दिला. श्री शुकदेव सांगतात, उत्तानपाद वंशाचं वर्णन आपण केलं. आता प्रियव्रताच्या वंशाचं वर्णन आपल्याला ऐकायचंय. पण क्षणभर भगवंताचं परम पवित्र असणारं नामचिंतन करू आणि मग पुढच्या कथेकडे वळू आपण. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
परीक्षित राजे भगवान श्री शुकदेवांना प्रश्न विचारताय, प्रियव्रत राजाचं चरित्र विचारताय. मुळामध्येच प्रियव्रत राजा भगवत भक्त आहे, आत्मा राम आहे, पण मात्र त्याला गृहस्थाश्रम स्वीकारलाच कसा सांगा. कारण निसंग महापुरुष गृहस्थाश्रमाच्या विषयी आग्रही नसतात. पुण्यकीर्ती परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त करून त्यांना तीव्र वैराग्य झालेलं असतं. असं असताना राजानं कोणत्या पद्धतीनं आचरण केलं, कृपा करून मला सांगा. शुकदेव म्हणतात, तुमचं म्हणणं खरं आहे. प्रियव्रत राजा कोणत्याही प्रकारानं गृहस्थाश्रमामध्ये प्रवृत्त नव्हता. राजा मोठा भगवत भक्त आहे, ब्रह्मज्ञानाची दीक्षा घेण्याकरता म्हणून तो आग्रही होता. पण मात्र देवर्षी नारद ब्रह्मदेव यांच्या आज्ञेनं आणि प्रियव्रत राजाला या प्रपंचामध्ये यावं लागलं. ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवांनी सांगितलं, सृष्टी विस्ताराची आज्ञा आहे तुम्हाला, तुम्ही आज्ञेचं पालन केलं पाहिजे. ऐका जरा, कशा करता तुमचा अवतार झालाय, काय केलं पाहिजे याचा विचार तुमच्या ठिकाणी असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी ब्रह्मदेवाने सुंदर उपदेश केला. जे इंद्रियांचे अधीन असतात त्यांना गृहस्थाश्रमामध्ये भय आहे. जे इंद्रियांना अंकित करून असणारे आहेत त्यांना प्रपंचामध्ये कशाचं भय आहे. म्हणून उत्तम उदाहरण देऊन सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांची आरती आपण नेहमी म्हणतो, प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागी. निळोबारांनी केलेली आरती आहे. तुकोबारांनी देखील प्रपंचाचा अनुभव घेतला, पण त्याचा त्याग केला. भगवत पूज्यपाद आचार्यांना मंडन मिश्राचं खंडन करण्याकरता ज्यावेळेला गेले, त्यावेळेला संसारिक विषयांचा ज्यावेळेला विषय आला, त्याही वेळेला भगवत पूज्यपाद आचार्यांनी त्याचा अनुभव घेतला. याचा अर्थ काय की अनुभवाच्या नंतर जो केलेला त्याग आहे त्याला महत्व आहे. प्राप्तिपूर्वक निषेध अगोदर आपल्याकडे असावं आणि मग त्याचा त्याग घडावा. ब्रह्मदेवाने असाच उपदेश केला. तुम्ही जर अनुभवच घेतला नाही तर उपयोग त्याचा काय. रणांगणावर युद्ध करण्याच्या ऐवजी तुम्ही पळून चालला. तुकोबारांनी एक दृष्टांत दिला. तुकोबारा म्हणतात, एकाला उभं केलं रणांगणामध्ये, एका हातात ढाल दिली, तलवार दिली, आणि तो म्हणतो, महाराज आता युद्ध कोणत्या हाताने करू. ढाल तलवारे गुंतले कर म्हणे मी कैसा जुदार. अहो आता युद्ध कसं करायचं सांगा. शहाण्याचं लक्षण नाहीये. युद्धस्य वार्ता हा रम्या, हा आपण नेहमी ऐकतो. युद्धाच्या गोष्टी मोठ्या ऐकायला गोड वाटतात, पण मात्र आचरण करण्याकरता कठीण आहेत. शूरा साजती हत्यारे, गांध्या हसतील पोरे. तुकोबारा पुढेही जाऊन बोलतात. तात्पर्य अर्थानं प्रपंचाचा अनुभव घेणं श्रेयस्कर आहे. ब्रह्मदेवानी समजावून सांगितलं, एक काम करा, यश षट सपत्नान विजिगीष मानो गृहेषु निर्विवेश यतेत पूर्वम अत्येति दुर्गा श्रित ऊर्जितारिन क्षीणेषु कामम विचरेत विपश्चित. ऐका जरा, शहा शत्रूंना तुम्हाला जिंकायची इच्छा आहे. एक काम करा ना, मग ज्या घरात राहून त्यांना वश करण्याचा प्रयत्न आहे किंवा किल्ल्यात राहून त्यांना वश करता येणं शक्य आहे का, याच्या करता म्हणून तुम्ही आचरण केलं पाहिजे. म्हणून शहाणा कोणाला म्हणावं, जो योग्य सावध पवित्रा घेतो त्याला शहाणा म्हणतात. तुम्हाला दिसतंय समोर की शत्रू प्रगट होणार आहे, तुम्ही इथूनच पळून चाललात, त्याला शूर म्हटल्या जात नाही. म्हणून तुम्ही एक काम करा, प्रपंच करा आणि मग प्रपंचाचा त्याग करा. प्रियव्रत राजाला ब्रह्मदेवाने उपदेश करून सांगितला की काम क्रोधाधिक विकारांना जिंकण्याकरता प्रपंचामध्ये या आणि मग त्यांना जिंका, तरच तुमचा पुरुषार्थ आहे. ऐकलं हे राजानं. आज्ञा धारण केली. आज्ञा धारण केल्यानंतर गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. स्वीकार केल्यानंतर विश्वकर्म्यांची कन्या बर्हिष्मतीशी विवाह झाला. एक पुत्र कन्या प्राप्त होते. तदनंतर निवृत्तीपरायण महर्षींनी संन्यासाश्रमात राहून सुद्धा भगवान परमात्म्याचं चिंतन केलं होतं. प्रियव्रत राजानं ते सगळं केलं. सुंदर प्रकारानं प्रियव्रत राजा आता कार्य करतोय. भगवान श्री सूर्यनारायण सुमेरू पर्वताची प्रदक्षिणा करतात. त्यावेळेला अर्ध्या भागामध्ये प्रकाश, अर्ध्या भागामध्ये अंधार असतो. म्हणून सर्व पृथ्वी ही प्रकाशमय करण्याच्या दृष्टीनं, रात्रीचा हे दिवस करण्याच्या उद्देशानं
सूर्यनारायणाच्या पाठी प्रियव्रत राजानं 7 परिक्रमा केल्या. त्याच्या चाकांनी जे रथाच्या खड्डे पडले ते 7 समुद्र आणि सप्तद्वीप झाले. जम्बू, लक्ष्म, शाल्मली, कुशक, क्रौंच, शाक, पुष्कर अशा पद्धतीने यांचं वर्णन केलं गेलं. 7 समुद्र झाले, खाऱ्या पाण्याचा, उसाच्या रसाचा, तूप, दूध, ताक हे असे 7 समुद्र झाले. त्यांनी आपली कन्या ऊर्जस्पती हिचा शुक्राचार्यांशी विवाह केला. त्यापासून देवयानी नावाची कन्या त्यांना झाली. राजाने आता विचार केला. देवर्षी नारदांचं दर्शन राजाला झालं आणि दर्शनाचा परिणाम असा, वैराग्याचे भाग्य संत संगहाची लाग, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. एकदम तीव्र वैराग्य झाले. अहो असाध्व अनुष्ठितम. अरे 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 फार वाईट झालं. मी तीव्र वैराग्य धारण करून ब्रह्मज्ञान प्राप्ती करणार निघालो होतो, पण केवळ प्रपंचामध्ये अडकलो. माम धिग धिग इति. माझा धिक्कार असो. स्वतःला राजा दोष देऊ लागला. विचार करतोय आता मात्र आपण सावध झालं पाहिजे. म्हणून उत्तिष्ठत प्राप्य वरान्निबोधत या उपनिषद वेद वाक्यांचा विचार राजाच्या ठिकाणी प्रगट झाला. जागृती प्राप्त झाली आणि मग राजानं भगवान परमात्म्याच्या प्रती तीव्र प्रेम भाव जागृत केला. वैराग्य धारण केलं आणि मार्गक्रमण सुरू करून भगवत अनुसंधान प्राप्त केलं. राजाची कीर्ती त्रैलोक्यामध्ये गायन झाली. राजानं सर्व ऐश्वर्याचा एका क्षणामध्ये त्याग केला. तो प्रियव्रत राजा आणि त्याचा हा पुढे वंश सांगितला. पुढे अग्निंद्र नावाचा राजा झाला. पुत्र प्राप्तीच्या इच्छेकरता म्हणून त्यावर दिव्य असं तप केल्याचं आपल्याला पाहायला सापडतं. त्यानंतर याच प्रियव्रत राजाच्या ठिकाणी नाभिराजाच्या ठिकाणी मेरुदेवींसह भगवान यज्ञनारायणाची त्यांनी सुंदर प्रकारानं आराधना केली आणि नाभिराजांच्या ठिकाणी भगवान परमात्मा अंश रूपानं प्रगट होता. ऋषभदेव भगवान की जय. भगवान परमात्मा ऋषभदेव रूपानं अवताराला आले. अवताराला आल्यानंतर एक वेळेला इंद्रानं पाहिलं आणि आवर्षण केलं. यांच्या राज्यात पाऊसच पडला नाही. ऋषभदेवांनी आपल्या स्वतःच्या सामर्थ्यानं यज्ञनारायणाची उपासना केली. पाऊस पाडला. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, यज्ञात भवती पर्जन्यः. यज्ञ नारायणाचं उत्तम फळ म्हणजे पाऊस पडतोच. ऋषभदेवाने आपल्या कर्मानं सर्व पृथ्वीचं यथायोग्य पालन केलं. अजनाभ खंड त्यावेळेला या देशाला नाव होतं. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. इंद्राची कन्या जयंती हिच्याशी विवाह केला. त्यानंतर 100 पुत्र यांना झाले. सगळ्यात मोठे जे होते त्यांचं नाव भरत. त्यापैकी नवयोगेश्वर झाले. त्या नवयोगेश्वरांचं वर्णन पुढे 11 स्कंदामध्ये आलेलं आहे. ऋषभदेवांनी आपल्या पुत्रांना उपदेश केला. प्रत्येक पुत्राला जवळ बसवून सांगितलं, नायम देहो देह भाजाम लोके. भगवान परमात्माने देह भगवंताचं भजन करण्याकरता दिलेला आहे. इतर कोणत्याही कार्यामध्ये त्याचा विनियोग करणं हे श्रेयस्कर नाही. मनुष्य जीवनाचा परम लाभ श्रेय लाभ जीवनात प्राप्त करायचा असेल तर भगवंताची उपासना करावी लागेल. ज्याने हा देह दिलेला आहे त्याचं स्मरण करावं लागेल ना. जेने हा जीव दिला तयाचे करील चिंतन. संत श्रेष्ठ श्री कबीरजी महाराज एक वेळेला रस्त्याने चालले होते. रस्त्याने चालताना काही स्त्रियांचा घोळका त्यांनी पाहिला. काय प्रसंग आहे नेमका. फ्लॅशबॅक मध्ये जाऊन त्यांनी पाहिलं थोडंसं. काय झालं होतं, एका सुंदर असणाऱ्या स्त्रीला तिच्या पतीनं काही विशेष अवसर प्राप्त झाला म्हणून सुंदर सोन्याची नथ करून आणली. आता स्त्री स्वभाव आहे, ते कोणाला तरी दाखवल्याशिवाय समाधान होत नाही. आपण काहीतरी आणलंय हे शेजाऱ्यांनी पाहावं आणि त्याचं कौतुक करावं, हा सहज स्वभाव त्यांचा. त्यांच्या मनामध्ये काही नसतं पण स्वभाव असा आहे, दाखवलं गेलं पाहिजे. या स्त्रीनं सगळ्या गावामध्ये फिरल्यानंतर तिच्या नथीकडे कोणीच पाहिना आणि कोणीच तिला म्हणणं, बाई नथ किती सुंदर आहे. वाईट वाटतं तिला. आपल्या दारामध्ये गवताची गंज होती मोठी. तिनं काडीपिटी घेतली, त्या गंजीला आग लावली. आग लावल्यानंतर ती गंज पेटली. आजूबाजूचे लोक गोळा झाले, विझवू लागले. तेवढ्याच शेजारच्या मावशीने हिच्या नाकाकडे पाहिलं, विचारलं, बाई नथ कधी आणली. तिनं सांगितलं, लवकर विचारलं असतं ते पेटवलंच नसतं. आता मात्र पंचायत सगळं विझवलं आणि मग स्त्रियांमध्ये चर्चा सुरू झाली.
तिनं सांगितलं काय सांगावं, असं झालं तसं झालं. आता ते सगळंच तुम्हाला सांगायचंय का? तुम्हाला त्याचा चांगला अनुभव आहे. त्या स्त्रीनं सांगितलं माझ्या पतीचं हे कर्तृत्व आहे, किती प्रेम आहे, प्रत्येक वेळेला काहीतरी दागिना आणतात आणि मला तो घालतात. सगळेजण तिच्याकडे पाहतात, नच पाहतात, पतीचं गुणगान करते. कबीर महाराज तिथं प्रगट झाले. कबीर महाराजांनी ते पाहिल्यानंतर त्यांना वाईट वाटलं. कबीर महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं सोडून प्रत्येक जण विषयामध्ये रमलेला आहे. तातडीनं त्यांनी त्या सभेमध्ये उपस्थित होऊन सर्व स्त्रियांना उपदेश केला. नथनी दी जिस यारने उसको स्मरत बारंबार. नाकात घालण्याची नथ ज्याने दिली त्याचं स्मरण तू वारंवार करते, पण नाक दिया जिस यारने उसको भूल गई बारंबार. आपण ते नथ घालण्याकरता जर नाकच नसतं, काय केलं असतं तुम्ही? पण ज्यानं नथ दिली त्याचं स्मरण तुम्ही करताय, पण नाक ज्याने दिलं त्याचं स्मरण केलं पाहिजे ना. कबीर महाराजांनी जो उपदेश केला तद्वत उपदेश ऋषभदेवाने पुत्रांना केला की देह आपल्याला भगवत प्राप्ती करता म्हणून मिळालेला. इतर योनीचे ठाई हा विचार रुची नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. अहो त्या पशु योनीमध्ये हा विचार नाही, पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्व. या सगळ्या प्राणी मात्रांमधून मनुष्याला वेगळं करण्याचं साधन किंवा कारण काय, तर मनुष्याला परमात्मानं विवेक बुद्धी दिलेली आहे. म्हणून हा देह कशा करता प्राप्त झालेला आहे याचा विचार केला पाहिजे. भगवान परमात्मानं सुंदर देह दिला. कबीर महाराज म्हणतात औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना थोडा. अरे 3.5 हातांचा देह आहे. तुम्ही म्हणाल दुसऱ्याच्या हाताने मोजायचं नाही, आपल्याच हाताने मोजा. 3.5 हातच भरेल. हा 3.5 हाताचा देह दिला. सुंदर नरतनु परमात्माने आपल्याला दिला. याचा उपयोग काय केला पाहिजे? नुसतं खायचं प्यायचं मजा करायची का? अजिबात नाही. भगवंताला प्राप्त करून घ्यायचं. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या देहाचं सार्थक सांगताना स्पष्टपणाने आपल्याला सांगतात की ज्यांनी परमात्मा दर्शन केलं त्याचाच देह सार्थक लागतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखती. जोपर्यंत परमात्मा दर्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान अवस्था नाही. अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होणं हेच देहाचं सार्थक आहे. सुंदर पुत्रांना उपदेश केला. उपदेश केल्यानंतर पुत्रांनी विचारलं देहाचं सार्थक भगवत प्राप्तीमध्ये हे कळालं, पण ती भगवत प्राप्ती सुलभ होण्याकरता काय करावं लागेल? सहाय्यक साधन काहीतरी लागेल ना आम्हाला. ऋषभदेवाने सांगितले एक काम करा, महत् सेवा, साधू संतांची सेवा करा. त्या सेवेनंच तुम्हाला मुक्तीचं द्वार प्रगट होणार आहे, मुक्तीचं द्वार उघडणार आहे. ज्यांनी साधू महापुरुषांचा संग केला त्यांच्यावर भगवान परमात्माची सहज कृपा होते. धरिती ज्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. संतांच्या संगतीमध्येच किल्ला परमार्थ भगवंताला प्राप्त करून देऊ शकतो. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. याच मार्गानं परमात्मा प्राप्त होतो. पण संतांच्या संगतीनं, शास्त्र महापुरुषांच्या सेवेला मुक्तीचं द्वार म्हणतात, स्त्री संगतीला नरकाचं द्वार म्हणतात. म्हणून जे सुहृद आहेत, अति शांत समचित्त आहेत, त्या साधू महापुरुषाची संगती करा. त्याच संगतीनं काय होईल? ज्ञान प्राप्त होईल. अविद्येमुळं आत्मस्वरूपाचं विस्मरण आपल्याला झालेलं आहे. कर्म वासनांच्या अधीन झालेलं ते मलिन चित्त पुन्हा पुन्हा त्या कर्मामध्येच प्रविष्ट होतं, कर्म करण्याकरता तत्पर होतं. पण संत संगानं मात्र देहात्म भाव मावळतो आणि भगवत प्राप्ती होते. म्हणून ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी अति आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. त्याच संतांची उपासना सेवा करावी लागेल, तरच त्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती होईल. सुंदर प्रकारानं उपदेश केला, अत्यंत सखोल उपदेश केला. संक्षेपानं त्याचं आपण चिंतन केलं. ऋषभदेवानी पुत्रांना उपदेश केला. ऋषभदेवानी
प्रियपुत्र भरतांना राज्यकारभार दिला आणि स्वतः मात्र जडांध मूक बधीर पिशाच उन्मादकवत अवधूत वेशो अभिभाष्यमानोपी स्वतः मात्र अवधूत वृत्तीनं आचरण करू लागले. कसं आचरण करतायत? ऐसिया प्रेमळा म्हणता ती वेळा संसार रोकडा बुडविला. अशा पद्धतीने आचरण करतायत. बसल्या जागेवर सगळे कर्म चाललेले आहेत त्यांच्या मलमूत्राचा दुर्गंध येत नाही, सुगंध येतोय. एकटेच पृथ्वीवर फिरताय, कधी कोणी त्यांच्या अंगावर घाण टाकताय, दगड मारताय, तरी देखील त्यांना लोकांचं काही कर्तव्य उरलेलं नाही. ऋषभदेवानी सुंदर प्रकारानं तीर्थयात्रा करून भगवंताच्या चरणी आपला देह अर्पण केला. इकडे भरत महाराज राजे झाले. भरत महाराज मोठे भगवत भक्त आहेत. विश्वरूपांची कन्या पंचजिहीच्याशी विवाह केला. विवाह करून सुंदर प्रकारानं या अजनाभ वर्षाचं त्यांनी पालन पोषण केलं की ज्याला भरतांच्या नावाने भारत वर्ष असं नाव प्राप्त झालं. अनेक प्रकारचे मोठे मोठे यज्ञ केले. श्री हरी यज्ञ नारायणाची उपासना केली. उपासना करून भगवत अर्पण बुद्धीनं अंतःकरण अगोदर शुद्ध झालेलं होतं. 1 कोटी वर्षपर्यंत राज्याचा भोग भोगला. प्रारब्ध क्षीण झालं. सगळ्याचा त्याग केला. हरिहर क्षेत्राला प्राप्त झाले. हरिहर क्षेत्राला आल्यानंतर इष्ट स्वरूपाची उपासना सुरू झाली. गंडकी नदीमध्ये त्रिकाल स्नान करावं. भगवंताची सूर्यनारायणाची उपासना करावी. उपासना करता करता चिंतने चिंतने तद्रूपता ही अवस्था प्राप्त झाली. अवस्था प्राप्त झाल्यानंतर कर्माचा त्याग घडावा. अवस्थेचा विचार न करता जर कोणी कर्माचा त्याग करत असेल तर तुकोबार रागवतात. कर्म त्यागी नंदतो. तुकोबार म्हणतात मूर्ख आहे तो, त्याला अवस्था प्राप्त झाली नाही आणि तरी तो कर्माचा त्याग करतोय. चालत नाही. जोपर्यंत 12 वाजता दुपारी आपल्याला भूक लागते हे कळतंय तोपर्यंत आपल्याला कर्माचा त्याग करता येत नाही. ज्या वेळेला तहान भुकेची आठवण राहणार नाही स्वाभाविक त्यावेळेला कर्माचा त्याग घडतो. ही स्थिती प्राप्त होण्याकरता फार काळ अनुष्ठान करावं लागतं. त्या ठिकाणी राहून भरत अति तपस्व्याप्रमाणे आचरण करतात. त्रिकाल स्नान, उपासना, मंत्र जप, अनुष्ठान रत राहिले. एक वेळेला त्यांनी पाहिलं गंडकीच्या तटावर बसून नित्य नैमित्य कर्म करतायत. 3 मुहूर्तापर्यंत बसून जप करतायत. तहानेनं व्याकुळ झालेली एक हरिणी, गर्भवती हरिणी तिथं आली. पाणी पिता पिता एकदम तिने आवाज ऐकला. भयानक आवाज ऐकल्यानंतर स्वभावता भित्र्या स्वभावाच्या हरिण आणि त्यात गर्भवती हरिणी तिने इकडून तिकडं उडी मारली. प्राण रक्षणाकरता उडी मारली. खोल दरीमध्ये पडून ती गेली पण तिचा गर्भ पाण्यामध्ये गळाला. आता अति सौंदर्यवान हरिण असतं. त्या सौंदर्यवान हरणाचं सुंदर नुकतंच जन्मलेलं पिलू ते सुंदर असणारं हरिण पाहिलं. राजाला प्रेम निर्माण झालं. स्वाभाविक सज्जनांचीही क्रिया राजाला केली. त्याला उचललं, आपल्याकडे आणलं. आपल्याशिवाय त्याला कोणी नाही म्हणून त्याचं पालन पोषण लालन करायला आरंभ केला. उठताना बसताना झोपताना प्रत्येक कार्य करताना ते हरिण राजाच्या सोबत राहू लागलं. इतकं प्रेम जडलं की राजाने डोळे बंद करून भगवत उपासना करावी तर त्या हरणाने तसंच करावं. आपल्याही घरामध्ये आपण पाहतो लहान लेकरं आपलं अनुसरण करतात. त्यातल्या त्यात एखादं चांगलं कुत्र्याचं पिलू असेल तर तेही आपल्यासारखं तसं करण्याचा प्रयत्न, संस्कारांचा हा परिणाम आहे ना. म्हणून या ठिकाणी त्या हरणाच्या विषयी राजाला तीव्र आत्मभाव जागृत झाला. प्रत्येक क्षणाला उठताना बसताना खाताना पिताना सर्व कार्य करताना हरिणाच्या संगतीचा लाभ झाला. पण आता मात्र राजाला भगवंताचं विस्मरण होऊ लागलं. भगवत कार्यामध्ये राजा तत्पर होत नाही, गुंतून राहिला. गुंतून राहिल्यानंतर त्याच आसक्तीमध्ये राजाचा देहपात होतो. देहपात झाल्यानंतर ते हरिणही गेलं. आता अंतेमती सागती राजाला हरिणाचा देह प्राप्त होतो. राजाची बुद्धी जागृत असते. भगवंताला तो प्रार्थना करतो. राजा देवा आता मात्र माझी फजिती झाली. सर्व कार्याचा कर्तव्य कर्माचा त्याग करून मी एकांतामध्ये भगवत उपासने करता आलो. देवा होत्याचं नव्हतं झालं, भलतंच घडलं. हरिणाचा देह प्राप्त झाला. आता काय करावं? वासनेचा त्याग राजा करतोय पण मात्र वासनेनंच घाला घातला. जड भरत राजा हरणी गळबा गेला. जड भरत राजा हरणी गळबा गेला.
आता मात्र सारासार विवेक बुद्धी जागृत असल्यामुळं भगवंताच्या शालिग्राम तीर्थापाशी ते आले, काळाची प्रतीक्षा करू लागले आणि अर्ध शरीर गंडकीमध्ये बुडवून आपला प्राण त्याग केला. पुढे अंगिरस गोत्रामध्ये या भरतांचा अवतार होतो. राजर्षी भरत अवताराला आले. भगवत कृपेनं पूर्वजन्माचं स्मरण इथे राहिलं. आता मात्र सावधानतेनं आचरण करताय. कोणत्याही प्रकारचं कर्म आपल्याला बाधा करू नये याच्याकरता म्हणून सावधान होऊन राहताय. आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण होऊ नये. माता पित्यांचं देहावसान झालं. माता पित्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला. भरत काहीच शिकले नाही. कोणी मूर्ख म्हणावा, कोणी वेडा म्हणावा. भरतांना वाटेल ते कार्य करायला प्रत्येकाने लावावं. भरतांनी ते करावं. शीतोष्ण वात वर्षेषु, थंडी ऊन पाऊस कोणतीच तमा त्यांना नव्हती. सर्व द्वंद्वाच्या पलीकडे ते होते. त्याच वेळेला भरतांना वेगवेगळे कामं लावण्यात आले. एक दिवस भरत महाराज शेतामध्ये काम करत होते. काम करत असताना एका सरदारानं भद्रकाली मातेला आणि बळी देण्याच्या विचारार्थ म्हणून एक यज्ञ आरंभ केला. पुत्र प्राप्ती करता त्यांना यज्ञ केलेला आहे. आता इथे मात्र भरतांना त्यांनी पकडलं. त्या सेवकांनी घेऊन गेले. उत्तम देह पाहिला. धष्टपुष्ट देह आहे. भरतांना उत्तम स्नान घालण्यात आलं. अलंकार वस्त्र धारण केले आणि हातामधल्या शस्त्रांनी भरतांचा बळी देणार. त्यावेळेस ती भद्रकाली माता प्रगट झाली. सगळ्यांचा नाश तिनं करून टाकला. भरत महाराज तिथून निघाले. निघाल्यानंतर सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण आत्मज्ञान प्राप्ती करता कपिल देवांकडे निघाला होता. कपिल देवांकडे जात असतानाच भरतांची योगायोगानं संबंध प्राप्त होतो. पहा, त्या राजाची पालखी वाहण्याकरता एक जण कमी पडला. म्हणून त्या राजाच्या सेवकांनी भरतांना बघितलं आणि त्यांना लावलं पालखीला. आता हे भरत सावधान होत आहेत. खाली पाहून चालतात. कोणत्याही प्रकारची हिंसा माझ्याकडून घडू नये म्हणून खालीवर चालू लागले. ती पालखी खालीवर होते. राजा पालखीत हालू लागला. राजानं सांगितलं, अरे कोण आहे? सेवकांनी सांगितलं, महाराज आम्ही नीट चालतोय, पण हे जे नवीन आलेलं आहे ते नीट चालत नाही. आपल्याकडे मराठीत म्हण आहे, काना मागून आली आणि तिखट झाली. नवीन हे नीट चालत नसतं, ते रुळावं लागतं ना. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्याला माहिती आहे, एखादं नवीन बैल तयार होत असताना त्या दोनही नवीन बैलांना गाडीला जोडून चालत नाही. एक जुना आणि एक नवीन असा समन्वय साधावा लागतो, तेव्हा ते नीट चालतात. या सेवकांनी सांगितलं, महाराज हे नवीन नीट चालत नाही. राजाने सांगितलं, माझ्या राज्यामध्ये राहतो, सुदृढ देह आहे, तरी देखील नीट चालत नाही, वगैरे वगैरे उपदेश केला. मग या जड भरतांनी सांगितलं, महाराज तुम्ही जे सांगताय ते हे सगळं देहाचे गुण आहेत. आत्म्याचा देहाचा माझा संबंध आहे. राजाने विचार केला, आपल्याला आत्मज्ञान प्राप्ती करता जायचंय, पण हा महात्मा भलतच बोलू लागला. देह मी हे नव्हे सरे अशी आत्मानुभूती त्याला होती भरतांना. म्हणून भरतांनी सांगितलं, देहाचा माझा काही संबंध नाही, तुम्ही जे बोलताय ते देहाचं वर्णन आहे. एकदम राजाला कळालं, आपलं काहीतरी चुकलं. पालखी थांबवली आणि राजा खाली उतरला आणि पाय पकडले. पाय पकडल्यानंतर सांगितलं, महाराज आपण कोण आहात? मग जड भरतांनी सांगितलं, बाबा मी भरत आहे, असे असे माझे जन्म झाले. राजा एक तर तुझा दोष काय तू सांगू का? ऐक जरा. तू स्वतः अज्ञानी आहेस, पण तुला मात्र पदाचा प्रतिष्ठेचा अभिमान झाला म्हणून तू स्वतःला ज्ञानी समजू लागला. वास्तविक पाहता जीवाला मी कोण आहे हे कळालंच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला मार्ग सापडत नाही. एक राजा प्रवास करत करत एका जंगलामधून जात असताना एका साधूच्या आश्रमापाशी पोहोचला. साधूनं राजाचा सन्मान केला. सन्मान केल्यानंतर साधूनं राजाला प्रसाद प्राप्त करून दिला. तरी राजाला वाटलं, राजाने सांगितलं, महाराज तुम्ही मला ओळखलं नाही. असं बहुतेक लोकांना वाटत असतं नाही का? बहुतेक लोक येतात, परिचय देतात. अहो परिचय दिल्यानंतरही पुन्हा पुन्हा परिचय द्यायचं काय काम असतं का? पण अहंकार असतो, मी कोणीतरी मोठा आहे म्हणून. राजाने सांगितलं, महाराज तुम्ही मला ओळखलं नाही. राजाने सांगितलं, मला ओळखीची गरज नाही, तू कोणीतरी आहेस असं वाटलं म्हणून तुला काहीतरी दिलं, तो आता येऊ शकतोस. राजाने सांगितलं, हा माझा अपमान आहे, तुम्हाला माहिती का मी कोण आहे? साधूने सांगितलं, अरे तू कोणी असशील, मला काय कर्तव्य आहे? अहो तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता
ते राज्य माझ्या आज्ञेत आहे, मी त्या देशाचा राजा आहे. आता साधूने विचार केला, राजा ऐकायलाच तयार नाही, या मिथ्या देहाचा अभिमान करू लागलेला आहे. तातडीनं साधूने सांगितलं, तुझं म्हणणं आहे तू राजा आहेस, मग मी काय सांगतो ऐक आता. जर राज्य नसेल तर राजा कुठून? राज्य असेल तर राजा, आणि राज्य नसले तर? राजाने आता विचार केला. राजा म्हणतो, या सर्व क्षेत्रामध्ये माझ्या एवढं धन संपत्ती कोणाकडे नाही, मी धनवान आहे. साधूनं दुसरा प्रश्न विचारला, धनही नसेल तर धनवान कुठून? राजा म्हणतो, आपणच फसलो आता. आपण साधूला मोठेपण सांगायला गेलो, पण साधूने आपलीच परीक्षा घ्यायची ठरवली. मग धनवान नाही. राजाने सांगितलं, मी शूरवीर योद्धा आहे, अपरिमित शौर्य कौशल्य माझ्याकडे आहे. साधूनं सांगितलं, या शौर्याचा विचार कुठे करावा लागतो? युद्ध क्षेत्रावर करावा लागतो. आता युद्ध आहे का? नाही. मग तू योद्धा कुठून? असे हात जोडले. राजाने विचारलं, महाराज मी कोण आहे मलाच माहित. इथपर्यंत सिद्धांत प्राप्ती झाली. मग साधूनं त्याला बोध करून दिला की बाबा तू प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेस, तू भगवान परमात्माचा अंश आहेस. मग मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता, पण आहे ठाऊक सौभाग्य संतांना हे माहिती आहे, म्हणून संत संगतीचं महात्म्य सांगितलं. पण याच्या करता आपलं अज्ञान प्रगट करावं लागेल. मी कोणीतरी शहाणा आहे असं म्हणून जर आपण ज्ञान ग्रहण करायला गेलो तर ज्ञान प्राप्ती होणार नाही. याच्या करता म्हणून आपण नेहमी गमतीनं पाहतो, एकाच पिशवीमध्ये पूर्वीचं काही सामान ठेवलेलं असेल तर अजून त्याच्यात वरून सामान बसेल का? नाही बसणार. याला उदाहरण दिल्या जातं, एकाच ज्ञानामध्ये एकच तलवार राहते का दोन दोन राहतात? नाहीत राहू शकत. एकच तलवार राहू शकते, कारण त्या जागाच तेवढी असते. मग या देहाचा विचार करता हा देह जर काम क्रोध विकारांनी भरलेला असेल तर तिथं परमात्मा येण्याकरता जागा कुठे आहे? तुकोबाऱ्या जगतामध्ये जातात आणि जगाला ओरडून सांगतात, देव घ्या, देव घ्या. जगाने सांगितलं, महाराज सध्या तरी सोयाबीन निघालेलं आहे, हरभरा निघालेला आहे, मका निघालेली आहे, कापूस निघाले, देव ठेवायला जागाच नाही आमच्याकडे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर कोणी, देव न लगे साठवणीचे दुर्धरे. म्हणून जडभरतांनी उपदेश केला, राजा अज्ञान प्रगट कर. तुझ्या ठिकाणी हा मोठा दुर्गुण आहे, तू अज्ञानी आहे पण पंडितांप्रमाणे तर्क वितर्क करू लागला. राजा असं चालणार नाही. मग याच्या करता तुला काय करावं लागेल? उत्तम उपाय रघुगण राजाला सांगितला की बाबा जोपर्यंत महापुरुषांचे चरण रज तुला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुला ज्ञान प्राप्ती होत नाही. काय होतं महापुरुषांच्या चरण रजानं? तर समूळ वासनेचा बीज जळून जात. हा संत महापुरुषांच्या चरण रजाचा महिमा आहे. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता Yeah.
सहज उपदेश केला. जोपर्यंत रहुगण तत्तपसा न याती न चेज्जया निर्वपणात गृहादवा न छंदसा नैव जलाग्नी सूर्यैर विना महत्पाद रजोभिषेक. महापुरुषांचा चरण रजाचा आश्रय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत परमात्म ज्ञान प्राप्त होत नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. समूळ वासना गेली की मग नाम नामी उपजे आवडी. किंवा तुकोबाराय अन्यत्र सांगतात संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. काय करावी साधने काय एक नवे तेने. चरणरजाचा आश्रय प्राप्त करावा असं साधन सांगितलं. का सांगितलं तर महापुरुषांच्या समुदायामध्ये भगवान परमात्माचं वास्तव्य असतं. राजा ऐक, अहम पुरा भरतो नाम राजा. मी पूर्वी भरत नावाचा राजा होतो. सर्वासक्तीचा त्याग करून एकांतामध्ये आलो तरी एका हरिणामध्ये आसक्त झालो. हरिणाच्या जन्माला गेलो पण भगवत कृपेनं पूर्वजन्माची स्मृती मला राहिली. तदनंतर मात्र हा देह प्राप्त झाला. म्हणून आता मात्र मी सावध झालेलो आहे. एक काम कर, विरक्त महापुरुषांचा संग प्राप्त करून घे आणि भगवंताची प्राप्ती करून घे. रहुगण राजाला पुढे अरण्याचं वर्णन आणि संशय निवृत्ती केली. जोपर्यंत मनामध्ये संशय आहे तोपर्यंत ज्ञान प्राप्ती होत नाही. संसार रूप अरण्याचं स्पष्टीकरण करून सांगितलं की जेणेकरून सर्वत्र भगवान परमात्मा आहे याचं ज्ञान होईल. पुढे भरतांच्या दिव्य वंशाचं वर्णन करून भुवनकोशाचं वर्णन केलं. भुवनकोशाचं वर्णन करून सांगण्याचा भाव काय आहे तर भगवान परमात्मा अनंत रूपाने नटलेला आहे, व्यापक आहे. तो व्यापक परमात्मा अनुभवाचा असेल तर काय करावं लागेल? सर्व जगत संबंधानं भगवत भाव धारण करावं लागेल. त्यानंतर संकर्षण देवतांच्या स्तुतीचं प्रकरण सांगितलं आणि या पंचम स्कंदाच्या शेवटी नरकांच्या गतीचं वर्णन केलं गेलं. 28 प्रकारचे नरक सांगितले. कशा करता नरक सांगितले तर सत्यकर्माचं आचरण करण्याकरता. काय आहे की कोणाचं तरी भय असावं लागतं तेव्हाच सत्कर्माचं आचरण घडत असतं. तोपर्यंत सत्कर्माचं आचरण घडत नाही. म्हणून त्या ठिकाणी नरकांची गती सांगितली. कोणाचं तरी भय माणसाला असावं लागतं, कोणाचा तरी धाक असावा लागतो. दुर्दैवानं आता शाळेत मारलं तर पालक लगेच जातात, माझ्या मुलाला हात का लावला. पूर्वी तर असं म्हणतच होतो ना आपण, लहानाचे मोठे झालो छडी लागे छम छम. आता मुलांकडे डोळे मोठे करूनही पाहायचं नाही, लगेच पालक शाळेत येतात. 1,00,000 रुपये फी आम्ही भरतो, याच्याच करता भरतो का? शासन असलं पाहिजे, धाक असला पाहिजे. नजरेमध्ये धाक असतो महाराज. आजही आपले गुरुजन समोर आले तर धाक वाटतो ना आपल्याला, संकोच वाटला पाहिजे. पण मात्र हे दुर्दैवाची गती आहे. आणि त्याच धाका करता म्हणून नरकाचं वर्णन केलं गेलं की मनुष्य सत्कर्मामध्ये नेहमी उत्तरोत्तर प्रवृत्त राहायला पाहिजे. याकरता या नरकांच्या गतीचं वर्णन सांगितलं. मग कोणतं कर्म केल्यानंतर कुठे जावं लागेल याचा विचार सांगितला. पहा, हा विचार सांगत असताना भगवान श्री शुकदेव परीक्षित राजाला सांगतायत. परीक्षित राजा हे नरकांचं वर्णन ऐकून घाबरत आहेत, विचार करत आहेत की असं केलं तर काय होईल सांगा. विचार करतायत. विचार करताना हे नरकाचं क्षेत्र कुठं आहे याचा विचार राजाने अगोदर विचारला. शुकदेवाने त्याचं वर्णन करून सांगितलं. मग कर्माचा विचार सांगितला की नरकात का जावं लागेल तर विहित कर्म केलं तर पुण्य प्राप्ती आहे, पण निषिद्ध कर्म केलं की नरकाची गती आहे. निषिद्ध कर्म म्हणजे कोणतं की जे कर्म मनुष्यानं करू नये. मनुष्य म्हणून जन्माला आला असेल तर त्यानं मनुष्यासारखंच वागायला पाहिजे का पशु मनुष्यासारखं वागायला पाहिजे. मनुष्य रूपाने जन्माला आला तर त्यानं मनुष्य म्हणूनच कार्य केलं पाहिजे का पशु म्हणून कार्य केलं पाहिजे. निषिद्ध कर्म कोण करतं याचा विचार सांगितला. आणि मग एकेका नरकाच्या गतीचं वर्णन करायला आरंभ केला. एका नरकाचे नाव सांगितले. ऋतू, रौरव, कृमिभोजन, संदंश, असिपत्रवन, कुंभीपाक. एका नरकाचं वर्णन केलं. या सगळ्या नरकाचं वर्णन राजानं ऐकलं. राजाने विचारलं, महाराज आता मात्र मला भय निर्माण झालेलं आहे. तुम्ही एक काम करा,
जीवाला नरकात जावंच लागणार नाही असं काहीतरी साधन असेल ना सांगा ना. परीक्षित राजाने विचारल्यानंतर शुकदेव म्हणतात, राजा एक तर चांगलं काम करावं, वाईट काम करू नये. आपण केलेल्या कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. मग दोन प्रकारचे कर्म जगतामध्ये, एक चांगलं आणि एक वाईट. पण आपण ज्याला चांगलं म्हणतो ते कदाचित भगवंताच्या निमित्तानं वाईट कर्म असू शकतं. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता ऐका. एक साधू महात्मा संपूर्ण भारत भ्रमण करतोय. तो निघाला एका गावामध्ये, मारुतीरायांच्या पारासमोर तो बसला. मोठं पिंपळाचं झाड होतं, ओट्यावर बसला. विचार केला, ऊन लागतंय, सावली मिळाली, थोडस स्थैर्य झालं. सहज डोळे बंद केले, चिंतन करू लागला. माता मावल्या पाण्याकरता निघालेल्या होत्या नदीवर. त्यांनी पाहिलं कोणीतरी दाढी जटा वाढवलेला साधू दिसतोय. आपसुकच त्या जवळ गेल्या. जवळ गेल्यानंतर त्या पाया पडू लागल्या. कुणी साखर ठेवली, कुणी फुटाणे आणले, कुणी काय तर कुणी काय कुणी काय. थोड्याच वेळामध्ये या माता निघून गेल्या. आता साखर जिथं आहे तिथं मुंग्या येत नाहीत का? त्यांना बोलवावं लागतं का? 2 वाजले भागवताला चला म्हणून सांगावं लागतं का? कीर्तन सुरू झालं म्हणून मुंग्यांना सांगावं लागतं का? आपोआप येतात. त्या मुंग्या आल्या. मुंग्या आल्यानंतर माशाही मागोमाग आल्या. माशा आल्या, मुंग्या आल्या. त्या साधूला त्रास होऊ लागला, पण साधू ध्यानामध्ये. त्याच वेळेला काही टार्गट तरुण त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिलं कोण बसला येऊन, कुठून आला, काय आला. ते ऊस खात खात आले आणि त्यांनी चोखलेला ऊस साधूच्या अंगावर फेकायला सुरुवात केली. फेकल्याबरोबर तो साधूच्या अंगाला लागावा आणि बाजूला पडावा. आता दोनही कर्माचा विचार करा. पाया पडून दर्शन घेतलं, साखर ठेवली, हे काय सत्कर्म आहे. आणि त्या साधूला चोखलेला ऊस फेकून मारणं हे काय दुष्कर्म आहे. पण या साधूला सुख कशामुळे झालं? साखर ठेवण्यानं, दर्शन घेण्यानं सुख झालं का? का सुख नाही झालं? ते ऊस फेकून मारला. तसं मुंग्यांचं डायव्हर्शन झालं का? त्या मुंग्या त्या ऊसाच्या पाठी धावल्या. साधूच्या अंगावर माशा, ऊसाकडे गेल्या सगळ्या. आता साधू पुन्हा शांत झाला. आता मला सांगा, वरवर पाहता एक कर्म सत्कर्म आहे, दुसरं कर्म दुष्कर्म आहे. पण सत्कर्मानं साधूला त्रास झाला आणि दुष्कर्मानं साधूला सुख झालं. आता आपल्या मतानं चांगलं काम काय आणि आपल्या मतानं वाईट काय, हे आपण ठरवणारे कोण? ते ठरवण्याकरता भगवान परमात्माची सत्ता आहे. भगवान परमात्मा बरोबर त्याची गणना करत असतात की हे चांगलं आहे का वाईट आहे. तुकोबारांनी सूक्ष्म पद्धतीनं चिंतन करून दृष्टांत दिला. ती दुग्ध पाजोनी पोशिला साप. आता सापाला दूध खूप पाजलं, साप पोसला म्हणजे तो साप काही दंश करायचं विसरेल का? हाच विचार आपण केला पाहिजे. म्हणून सर्व कर्म करताना नेहमी भगवत अर्पण बुद्धीनं कर्म केले की मग त्याचा आपला संबंध राहत नाही. सहज ते कर्म भगवंताला अर्पण होतात. त्या कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागत नाही आणि मग नरकाला जाण्याचा संबंध नाही. अशा आशयाचं चिंतन भगवान श्री शुकदेव करतात. इथून पुढे परीक्षित राजाला नरकाच्या गतीपासून वाचण्याकरता म्हणून नामसंकीर्तन नावाच्या साधनेचा उत्तम प्रशस्त मार्ग सांगतात. पण तो काही आज सांगत नाहीत, तो मार्ग उद्याला सांगतात. उद्या आपण सुंदर प्रकारानं नामाचं महात्म्य असणारं अजामेळ आख्यान पाहणार आहोत. आत्तापर्यंतची ऐकलेली कथा भगवंताच्या साधू संतांच्या चरणी अर्पण करून कथेला आपल्याला इथे विराम देऊ. इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्याम् अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां पंचमस्कन्धे नरकानुवर्णनं नाम षड्विंशोऽध्यायः. हरये